सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या लेसनला आपण टोटल 3 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. प्रेशर आणि सरफेस टेन्शन हे पहिल्या 2 सेशनमध्ये आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. या सेशनमध्ये आपण करतोय फ्लुइड डायनामिक्स. फ्लुइड डायनामिक्स मध्ये जे आर्टिकल्स आहेत जे समराईज करतोय, सर्व आर्टिकल्स पहिले वाचून दाखवतो. लॅमिनार फ्लो, स्ट्रीमलाईन फ्लो. एक्झॅक्टली फ्लो लॅमिनार केव्हा असतो, स्ट्रीमलाईन केव्हा असतो ते डिफाईन करण्यासाठी रेनॉल्ड्स नंबर आहे. देन विस्कॉसिटी, स्टोक्स लॉ. एखाद्या लिक्विडमध्ये एखादा स्पेरिकल ऑब्जेक्ट पडत असेल तर किती ड्रॅग फोर्स अप्लाय होतो त्याच्यावरती. ओके, विस्कस ड्रॅग किती लागतो, किती अपोज केलं जातं या स्पेरिकल ऑब्जेक्टला. ओके, लिक्विडमध्ये त्या रिलेटेड एक स्टोक्स लॉ आहे. टर्मिनल वेलोसिटी, लिक्विडमध्ये स्पेरिकल ऑब्जेक्ट सोडली तर खाली पडते वेळी त्याची वेलोसिटी वाढत जाते. एका लिमिट पर्यंत वाढते, बट त्या लिमिट नंतर ती वेलोसिटी नाही वाढत, कॉन्स्टंट राहते. मग त्या वेलोसिटीला आपण टर्मिनल वेलोसिटी बोलतो, त्याचं एक्सप्रेशन. देन टर्मिनल वेलोसिटी फॉर बबल. बबलच्या केसमध्ये फक्त एक छोटासा चेंज असतो की जसा स्पेरिकल ऑब्जेक्ट खाली जातो तसा इथे बबल जर का क्रिएट झाला, वॉटर एअर बबल, तर तो वरती जातो. वरती जाते वेळी वेलोसिटी वाढते, एका लिमिट पर्यंत वेलोसिटी वाढते आणि त्याच्यानंतर बेसिकली वेलोसिटी नाही वाढत. मग त्याला बोलतो आपण टर्मिनल वेलोसिटी फॉर बबल. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ओके, देन बर्नौलीज प्रिन्सिपल. आणि फायनली बर्नौलीज प्रिन्सिपल मधला एक ऍप्लिकेशन आहे स्पीड ऑफ इफ्लक्स, ज्यामध्ये टँकमध्ये पाणी भरलेलं आहे. ओके, इथे होल पाडला तर पाणी जे बाहेर पडतं ते किती वेलोसिटीनी बाहेर पडतं, काय वेलोसिटीनी बेसिकली वॉटर बाहेर पडतोय. ओके, प्लस हा टँक खाली होण्यासाठी किती टाइम लागतो, त्या रिलेटेड एक न्यूमेरिकल आहे. सो या सर्व गोष्टी आपण करतो या सेशनमध्ये. तर सेशन मी इथे स्टार्ट करतो. लिस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे तसा, लॅमिनार फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. सो खूप जास्त टाइम याच्यामध्ये इन्व्हेस्ट नको करायला. सरळ सिंपल हे समजून घ्यायला असं की जेव्हा लिक्विडचे सर्व लेयर्स एकमेकांना पॅरलली फ्लो होतात, अशा फ्लोला लॅमिनार फ्लो बोलतो आपण. त्याच्यामध्ये मिक्सिंग नाहीये, कोणता लेअर वरती नाही जात, कोणता लेअर खालती नाही येत. मिक्सिंग वाला जो फ्लो आहे याला बोलतो आपण टर्ब्युलंट फ्लो. नॉर्मली वेलोसिटी खूप जास्त असेल फ्लोची तर फ्लो हा लॅमिनार वरतून टर्ब्युलंट व्हायला लागतो. फ्लडेड रिव्हरमध्ये तुम्ही नोटीस केलं असेल की फ्लडेड रिव्हरमध्ये लाईक वेलोसिटी फ्लोचा जास्त असतो, रेट ऑफ फ्लो जास्त असतो. सो फ्लडेड रिव्हर थोडंसं टर्ब्युलंट असतो, वरती खालती पाणी होत असतं कंटिन्युअसली. बट लॅमिनार फ्लो मध्ये एकदम हळूहळू जर का मूव्ह होत असेल लिक्विड, अशा फ्लोला आपण लॅमिनार फ्लो बोलतो. आणखीन पण फॅक्टर्स वरती काही डिपेंड करतं, बट लाईक रेनॉल्ड्स नंबर. आपण पहिले रेनॉल्ड्स नंबर डिफाईन करू. ओके, रेनॉल्ड्स नंबर वरून ठरवलं जातं की फ्लो लॅमिनार आहे की टर्ब्युलंट आहे. एखादा लिक्विड आहे जो एका पाईप मधून फ्लो होतो. ओके, लिक्विडची जी डेन्सिटी आहे, लेट रो बी द डेन्सिटी ऑफ लिक्विड. हा पहा, लिक्विड इथून फ्लो होतो पाईपमध्ये. ओके, सो रेनॉल्ड्स नंबर इज रो व्ही डी डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. आणखीन व्हायचं कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी, पण सध्या एक कॉन्स्टंट असतो असं ट्रीट करा विस्कोसिटी रिलेटेड. सो रो व्ही डी बाय इटा, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी, याला बोलतो आपण रेनॉल्ड्स नंबर. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड, या लिक्विडचा डेन्सिटी. व्ही म्हणजे वेलोसिटी, त्या लिक्विडचा वेलोसिटी. डी म्हणजे डायमीटर ऑफ पाईप, पाईपचा जो डायमीटर आहे. ओके, पाईपमध्ये लिक्विड फ्लो होतोय, त्या रिलेटेड रेनॉल्ड्स नंबर शोधतोय आपण. ओके, देन कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. हा जो रेशो आहे हा 1000 पेक्षा जर का कमी असेल तर अशा टाईपच्या फ्लोला आपण लॅमिनार फ्लो बोलतो. तो जर का 2000 पेक्षा जास्त असेल तो रेशो, त्या टाईपच्या फ्लोला आपण टर्ब्युलंट फ्लो बोलतो. आणि जर का 1000 ते 2000च्या मध्ये असेल तर अशा फ्लोला आपण ट्रान्झिशनल फ्लो बोलतो. ओके, ट्रान्झिशनल याचा अर्थ ट्रान्झिशन मध्ये आहे, लॅमिनार वरून तो टर्ब्युलंट होत आहे. ओके, तर तशा टाईपच्या फ्लोला आपण ट्रान्झिशनल फ्लो बोलतो. लॅमिनार फ्लो मध्ये एनर्जी लॉसेस जास्त नाही होत फ्लो होते वेळी. टर्ब्युलंट फ्लो मध्ये एनर्जी लॉसेस भरपूर सारे होतात. सो हे जे बर्नौलीज प्रिन्सिपल वगैरे हे सर्व जे ऍप्लिकेबल आहे, हे सर्व लॅमिनार फ्लोसाठी ऍप्लिकेबल आहे, टर्ब्युलंट फ्लोसाठी ऍप्लिकेबल नाहीये. बरोबर, हे सर्व शिकण्यापूर्वी या सर्व गोष्टी ज्याला ऍप्लिकेबल आहेत, म्हणजे लॅमिनारला जे ऍप्लिकेबल आहेत, तर त्याबद्दल सांगितलं पाहिजे. म्हणून हे 2 आर्टिकल आहेत की लॅमिनार आणि टर्ब्युलंट या गोष्टी टर्ब्युलंटला ऍप्लिकेबल नाही आहेत. या गोष्टी फक्त आणि फक्त लॅमिनारसाठी ऍप्लिकेबल आहेत. ओके, सो इथून पुढचं आपण डिस्कशन आता स्टार्ट करू. तर पहा, विस्कॉसिटी. एखादा न्यूमरिकल जर का विचारण्यात आला, समजा लाईक रेनॉल्ड्स नंबर रिलेटेड, काय सर्व गोष्टी देतील, समजा लाईक पाईपचा डायमीटर देतील. लेट्स से फॉर एक्झाम्पल 1 सेंटीमीटर पाईपचा 2 सेंटीमीटर हा पाईपचा डायमीटर आहे. ओके, वेलोसिटी ऑफ फ्लो दिला जाईल, इट व्ही इज इक्वल टू 10 सेंटीमीटर पर सेकंड. ओके, डेन्सिटी वॉटरच आहे, समजा 10 to the power 3 डेन्सिटी आहे.
कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिला आहे 10⁻³ फॉर एक्झाम्पल न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके, सो अशा गोष्टी दिल्यात आणि आपल्याला विचारलेलं आहे की रेनॉल्ड्स नंबरचा व्हॅल्यू काय आणि फ्लो लॅमिनार आहे की टर्ब्युलंट. आपल्याला माहिती आहे रेनॉल्ड्स नंबर व्हॅल्यू इज रो व्ही डी डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. डेन्सिटी आहे 10⁻³ ओके. देन वेलोसिटी जी आहे ती आहे 10 सेंटीमीटर पर सेकंड. लाईक त्याला मी 10⁻² लिहितो वेलोसिटीला. डी म्हणजे डायमीटर, पाईपचा जो डायमीटर आहे तो 2 सेंटीमीटर आहे, सो 2 इंटू 10⁻³ लिहितो इथे. सेंटीमीटर आहे, सो -2 सॉरी 2 इंटू 10⁻². रो व्ही डी डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी जो आहे तो आहे 10⁻³ काय होईल पहा. हा 10⁻4 बनला इथे 10⁻4 आणि हा 10⁻² इज -4 जो की कॅन्सल झाला. हा 2 राहिला आणि हा 10⁻³ वरती जाऊन 10⁻+3 बनला 2000 बनला. सो फ्लो काय बनला टर्ब्युलंट बनलेला आहे. 2000 किंवा 2000 पेक्षा जास्त फ्लो टर्ब्युलंट आहे. 1000 ते 2000 मध्ये ट्रान्झिशनल, 1000 किंवा 1000 पेक्षा कमी असेल तर लॅमिनार. आता एक्झॅक्टली 2000 बनला याचा लाईक असं नाही की एका सर्टन पॉइंट वरतूनच टर्ब्युलंट झाला. फ्लो हा ग्रॅज्युअली चेंज होत असतो लॅमिनार टू टर्ब्युलंट. सो 2000 आहे तर तुम्ही याला टर्ब्युलंटच म्हणणार आहात या फ्लोला. ठीक आहे, नेक्स्ट आर्टिकल विस्कॉसिटी. विस्कॉसिटी हा लिक्विडचा एक प्रॉपर्टी आहे. कशा रिलेटेड आहे सांगतो. हा एक बेसिकली सरफेस आहे. लेट्स से फॉर एक्झाम्पल जमीन आहे आणि त्या जमिनीवरती आपण पाणी टाकलेलं आहे. ओके, पाणी किंवा कोणताही लिक्विड टाकलेला आहे. जो कोणता लिक्विड टाकला आहे तो असा लेयर्स मध्ये बेसिकली फ्लो होईल. लिक्विडला जो लिक्विड इथे त्या जमिनीवरती फ्लो होणार आहे त्या लिक्विडला बेसिकली मी खूप साऱ्या लेअर मध्ये डिव्हाइड करतो. ओके, अशा खूप साऱ्या लेयर्स मध्ये मी त्याला जरा डिव्हाइड करतो. जर का तुम्ही इथे नोटीस कराल तुम्हाला असं समजेल की जो एकदम बॉटम मोस्ट लेअर आहे तो बॉटम मोस्ट लेअर हा सरफेसला चिटकूनच असतो, तो पुढेच नाही जात. ओके, हा जिथे आहे तिथेच आहे, तो पुढे बिलकुल पण नाही जात. जे वरचे लेयर्स आहेत तेच फक्त मूव्ह होत असतात. म्हणजे समजा तुम्ही लेट्स से फॉर एक्झाम्पल एक ऑब्जेक्ट टाकला रिव्हर मध्ये, जिथे कुठे टाकला असेल तो तिथे एकदम बॉटम मोस्ट लेअर वरती जाऊन थांबला असेल तो तिथेच थांबतो जोपर्यंत फ्लो लॅमिनार आहे ना, एकदम हळूहळू पाणी पुढे जात आहे. ओके, तर लेट्स से फॉर एक्झाम्पल हा रिव्हरच आहे. एखादा ऑब्जेक्ट टाकला तो इथे आहे, ऑब्जेक्ट एकदम या ग्राउंडला चिटकून आहे, तो ऑब्जेक्ट पुढे नाही जाणार आहे कारण की त्या बॉटमच्या जवळपासच्या जे लेयर्स आहेत ना ते काही खूप जास्त वेलोसिटी पुढे जात नाहीयेत. अदरवाईज तो ऑब्जेक्ट असाच पुढे गेला असता, खूप जास्त पुढे गेला असता, बट तसं नाही होत प्रॅक्टिकली. ओके, सो बॉटम वाला जो लेअर आहे तो स्टेडी असतो, लाईक रेस्ट वरती असतो. टॉप वाला लेअर सर्वात जास्त फास्ट पुढे जातो. टॉप वाल्या लेअरची इच्छा आहे की त्याच्या खालच्या लेअरला पण तो तसंच पुढे घेऊन जाईल. बट होतं असं की हा जो लेअर आहे तो लेअर तर या लेअरच्या वरती मूव्ह होतोय ना, मग या दोन लेअर मध्ये फ्रिक्शन असेल. ओके, म्हणजे समजा तुमचा हात, एक हात दुसऱ्या हातावरती जेव्हा तुम्ही स्लाइड करता, ओके, दोन हातामध्ये बेसिकली फ्रिक्शन असतं, सो सेम आहे बेसिकली. तर याची इच्छा आहे याला फास्ट पुढे घेऊन जाण्याची, बट हा या लेअरच्या वरती मूव्ह होत असल्यामुळे दोघांमध्ये जो इंटरलॉकिंग फ्रिक्शन असेल त्याच्यामुळे हा तितकी वेलोसिटी गेन नाही करत. तर याची वेलोसिटी व्ही असेल तर याची वेलोसिटी थोडीशी जास्त असते व्ही प्लस डीव्ही, आणि याची वेलोसिटी याच्यापेक्षा थोडीशी कमी असते व्ही मायनस ऑफ डीव्ही. समजा दोन लेअर मध्ये जो डिस्टन्स आहे लेट दॅट बी डीएक्स. किती डिस्टन्स आहे दोघांमध्ये, तर डीएक्स डिस्टन्स आहे. तर लॉ असा सांगतो, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी, फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द लेयर्स, नाही का, हा लेअर याच्यावरती मूव्ह होतोय ना, सो या दोघांमध्ये फ्रिक्शन असेलच ना, किंवा हा लेअर याच्यावरती मूव्ह होतोय सो दोघांमध्ये फ्रिक्शन असणारच आहे, बरोबर. सो फ्रिक्शनल फोर्स बिटवीन दीज लेयर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ग्रेडियंट. हे पहा, वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे वेलोसिटी कितीनी चेंज झाली, डीव्हीनी, किती डिस्टन्स मध्ये, डीएक्स. सो वेलोसिटी ग्रेडियंटला आपण डीव्ही बाय डीएक्स म्हणतो. इज वेलोसिटी ग्रेडियंट. ओके, तर हा आहे वेलोसिटी ग्रेडियंट डीव्ही बाय डीएक्स. सो वेलोसिटी कितीनी वाढली, डीव्हीनी,
डिस्टन्स बिटवीन देम इज dx. सो वेलोसिटी ग्रेडियंट आहे. सो जितका वेलोसिटी ग्रेडियंट जास्त तितका फ्रिक्शन जास्त आहे असं समजून घ्या. पण वाईस वर्सा उलटं बोललं तर बरं पडेल थोडंसं. फ्रिक्शन जितका जास्त आहे ना, समजा दोघांमध्ये खूपच जास्त फ्रिक्शन आहे किंवा या दोघांमध्ये खूपच जास्त फ्रिक्शन आहे या दोन लेअरमध्ये, तर वेलोसिटी खूप जास्त सडनली ड्रॉप होईल ही वाली. व्ही प्लस डीव्ही आहे ना, बरोबर डीव्हीनी ड्रॉप झाली फ्रिक्शन जास्त असेल तर लेयर्समध्ये. खूप जास्त फ्रिक्शन असेल या दोघांमध्ये, तर याची इच्छा भले किती असू बट हा मूव्ह होणार नाही पुढे किंवा खूप कमी वेलोसिटीने पुढे येईल तो. सो सडन ड्रॉप व्हायला लागेल वेलोसिटी. ओके, सो फ्रिक्शन फोर्स जितका जास्त तितका चेंज इन वेलोसिटी पण जास्त ओव्हर स्मॉल डिस्टन्स बिटवीन द लेयर्स. म्हणजे डिस्टन्स कमी जरी असेल ना तरी वेलोसिटी सडन ड्रॉप होईल. दोन जवळजवळचे लेअर जरी पकडले तरी वेलोसिटीचा ड्रॉप हा मोठा असेल जर का फ्रिक्शन जास्त असेल तर. सो न्यूटन्स लॉ काय सांगतो? फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द लेयर्स is directly proportional to velocity gradient is also directly proportional to area of the layer. जितका जास्त एरिया तितका जास्त फ्रिक्शन. म्हणजे समजा हा एक असा लेयर आहे. ओके, ड्रॉ करणे मला थोडंसं अवघड जात आहे आता इथे. ठीक आहे, दोन लेयर जे तुम्ही असं इथे इमॅजिन कराल की हा लेयर आहे असा एक. ओके, आणि हा लेयर त्याच्या ओके हा लेयर या खालच्या लेयरच्या वरती बेसिकली मूव्ह होतोय. जेवढा कॉन्टॅक्ट त्यांचा जास्त किंवा जेवढा एरिया जास्त लेयर्सचा, लेयरचा एरिया म्हणजे हा वाला कम्प्लीट. ओके, लेअरचा एरिया जेवढा जास्त तेवढा दोघांमध्ये फ्रिक्शन जास्त. आता समजा लेअर जर का मी आणखीन वाढवीन अशा पद्धतीने, बरोबर, खालचा लेअर पण मी वाढवतो पहा, तर होईल काय की ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये फ्रिक्शन जास्त क्रिएट होईल, जनरेट होईल. ओके, सो जास्त लेअर सो जास्त फ्रिक्शन. तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय आहे परत पहा, झाला ऑलमोस्ट हाच आहे. फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द layers is directly proportional to area of contact, area of layer. It is also directly proportional to velocity gradient, and frictional force is equal to प्रोपोर्शनलिटीचं इक्वल करायचं असेल तर काहीतरी कॉन्स्टंट टाकायला लागतो, आणि हा जो कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट डिपेंड केला पाहिजे लिक्विडवरती. दोन लिक्विड घेतलं, एक वॉटर घेतला, एक मे बी ग्लिसरीन घेतला, दोघांचा एरिया सेम ठेवला मी, सेम साईजचे लेयर्स आहेत, बरोबर. वेलोसिटी ग्रेडियंट समजा मी सेम ठेवला, बट गरजेचं नाही की लाईक फ्रिक्शन दोघांमध्ये सेम असेल. फ्रिक्शन हा डिपेंड करेल की ऍक्च्युली लिक्विड कोणता आहे त्याच्यावरती डिपेंड करेल. सो असा कोणीतरी एक असला पाहिजे कॉन्स्टंट जो त्या लिक्विडवरती डिपेंड करेल, ज्याला की आपण विस्कॉसिटी बोलतो, आणि याला कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी बोलतो. ओके, आता याचा युनिट जर का तुम्ही पाहाल, फोर्सचा युनिट आहे न्यूटन. हा जो डिस्टन्स आहे डीएक्स म्हणजे डिस्टन्स बिटवीन लेयर्स ना, डिस्टन्स मीटर, आणि हा मीटर पर सेकंड होता, वेलोसिटी म्हणजे मीटर पर सेकंड, आणि हा खाली जो आहे तो मीटर, मीटर मीटर कॅन्सल, 1/सेकंड म्हणला तो सेकंड तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला, सो न्यूटन सेकंड. आणि हा जो एरिया आहे तो एरिया इकडून डिवाइड झाला, सो न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. हा बनतो कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीचा युनिट. एसआय सिस्टम मध्ये युनिट आहे, पण तुम्हाला माहिती असेल, ओके, 1 न्यूटन मीन्स 10⁵ डाईन. ओके, सेकंडला सेकंड लिहितो मी इथे, डिवाइड बाय मीटर स्क्वेअर म्हणजे 10⁴ सेंटीमीटर स्क्वेअर. 10⁵ डाय 10⁵ म्हणजे 10 आला, डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर, डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर, याला पॉईज बोललं जातं, POISE. सो 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 पॉईज. हा कन्व्हर्जन आहे, SI सिस्टम टू सीजीएस सिस्टम मधला कन्व्हर्जन आहे. ओके, तर हा होता विस्कोसिटी. एक आणखीन एक दोन आर्टिकल घेऊन आपण न्यूमेरिकल स्टार्ट करतो सेशन मध्ये. ओके, देन स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ काय? लिक्विड आहे, आणि लिक्विड मध्ये स्टोक्स लॉ हा ड्रॅग फोर्सशी रिलेटेड आहे ऍक्च्युली. लिक्विड मध्ये एक स्पेरिकल ऑब्जेक्ट मी सोडतोय. ओके, व्ही वेलोसिटीने तो स्पेरिकल ऑब्जेक्ट जातोय, समजा असा एक स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे. ओके, आणि हा जो स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे हा लिक्विड मध्ये इथे बेसिकली जातोय खाली विथ वेलोसिटी व्ही. किती वेलोसिटी? व्ही.
तर व्ही वेलोसिटीने जर का स्पेरिकल ऑब्जेक्ट जात असेल आणि जसं की रेडियस आर आहे समजा, रेडियस इज आर, व्ही वेलोसिटी ऑब्जेक्ट जर का जात असेल तर त्याच्यावरती ड्रॅग ऍक्ट होतो. तुम्ही पाहिलं असेल पाण्यामध्ये चालते वेळी थोडंसं अपोजिट डायरेक्शन फोर्स अप्लाय होतो. टू व्हीलर ड्राईव्ह करते वेळी हवा लागते आपल्याला, ड्रॅग फोर्स येतो ऍक्च्युली. सो दॅट ड्रॅग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ऑफ द स्पियर. जितक्या फास्ट जाईल ना तो, तितका ड्रॅग फोर्स जास्त लागणार आहे. ड्रॅग फोर्स इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स साईज. साईज म्हणजे रेडियस. जितका जास्त रेडियस तितका जास्त ड्रॅग जास्त लागेल. टू व्हीलर ड्राईव्ह करते वेळी हात लाईक थोडेसे असे पसरून ड्राईव्ह करा. ओके, तर हवा जास्त लागेल, बरोबर. सो जितका एरिया प्रोजेक्ट जास्त कराल तितका ड्रॅग फोर्स जास्त लागेल. सो विस्कस ड्रॅग इज डायरेक्ट टू वेलोसिटी. जितका वेलोसिटी तितका ड्रॅग जास्त, रेडियसला प्रोपोर्शनल आहे. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीला पण प्रोपोर्शनल आहे. कोणत्या लिक्विडमध्ये जात आहेत तेही मॅटर करेल. एअरमध्ये जात आहे की वॉटरमध्ये चालत आहे. डेफिनेटली वॉटरमध्ये जास्त ड्रॅग लागतो कम्पेअर टू एअर. ओके, दिस कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. आणि याच्यामध्ये जो प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे तो आहे 6 पाय. 6 पाय व्ही आर एन लिहितो मी, ते व्ही आर आणि कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. तर हा आहे विस्कस ड्रॅग, स्टोक्स लॉ आहे हा. ओके, स्पेरिकल ऑब्जेक्टसाठी ऍप्लिकेबल आहे. स्पेरिकल ऑब्जेक्ट जर का लिक्विडमध्ये टाकला, व्ही वेलोसिटीने सोडला, तर त्याच्यावरती जो ड्रॅग ऍक्ट होतो तो हा असतो 6 पाय व्ही आर एन. व्ही वेलोसिटी, आर रेडियस आणि कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी व्ही इटा. ओके, तर नेक्स्ट टर्मिनल वेलोसिटी. टर्मिनल वेलोसिटी काय आहे? टर्मिनल वेलोसिटीसाठी थोडंसं आर्किमिडीज प्रिन्सिपल लागणार आहे. इथेच सांगतो मी तुम्हाला. आपल्याकडे आहे लिक्विड. ओके, लिक्विडमध्ये एक स्पेरिकल ऑब्जेक्ट फ्लो होतोय. ओके, मी याला इथे सोडलं. जेव्हा जस्ट मी त्याला इथे सोडलं तर या स्पेरिकल ऑब्जेक्टवरती 2 डायरेक्शनमध्ये फोर्स येतो. पहिली गोष्ट तर मी याला पहिले सरफेसवरती ठेवतो असं. स्पेरिकल ऑब्जेक्टवरती एकाच डायरेक्शनमध्ये फोर्स आहे, दॅट इज इक्वल टू mg, जो की त्याचा वेट आहे. ठीक आहे. मग जेव्हा तो स्पेरिकल ऑब्जेक्ट पाण्याच्या आतमध्ये येईल तेव्हा त्या स्पेरिकल ऑब्जेक्टवरती 2 डायरेक्शनमध्ये फोर्स येतो. एक आहे वेट म्हणजे जो की mg आहे, आणि जो दुसरा आहे तो आहे बेसिकली बॉइंड फोर्स. तर बॉइंड फोर्स काय असतो एक्झॅक्टली? तर बॉइंड फोर्स काय असतं पहा, की कोणतीही गोष्ट जेव्हा लिक्विडमध्ये जाते, तर स्पेरिकल ऑब्जेक्ट आधी इथे होता, बट तो खाली आल्यामुळे इथे जो लिक्विड होता तो लिक्विड इकडे तिकडे डिस्प्लेस झाला ना. आता इथे तो स्पियर आला, याचा अर्थ तो लिक्विड डिस्प्लेस झालेला आहे. म्हणजे एकदम बकेटमध्ये टाकला असता तो स्पियर, कट टू कट भरलेल्या बकेटमध्ये जर का टाकला असता तुम्ही, तो स्पियर टाकला असता समजा इथे. ओके, इथे टाकला असता काय झालं असतं? पहिले असं आहे, आता स्पियर आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं पाणी बाहेर पडेल, बरोबर. त्या स्पियरचा जेवढा व्हॉल्यूम असेल तेवढं पाणी बाहेर पडेल, बाहेर पडेल. मग बाहेर जो काही पाणी पडलेलं आहे, बाहेर जो काही पाणी पडलेलं आहे, त्या पाण्याचं जर का वजन कराल, वेट कराल, तर तो जो वेट आहे तेवढ्या वेटचा किंवा थोड्या फोर्सचा बॉइंड फोर्स हा पाणी त्याच्यावरती लावत असतो. आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे हा. बॉइंड फोर्स बोलतो आपण याला. ओके, मी परत सांगतो की जो कोणता ऑब्जेक्ट तुम्ही पाण्यामध्ये टाकलेला आहे, समजा तुम्ही स्वतः पाण्यामध्ये जाताय. ओके, समजा तुमचं वजन आहे 70 kg आणि तुमचं व्हॉल्यूम आहे 50 लिटर. 50 लिटरचे तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये जाता तेव्हा 50 लिटर पाणी बाहेर पडतं. आणि तुम्हाला माहिती असेल 50 लिटर पाणी जे बाहेर पडलं, 50 लिटर पाण्याचं वजन केल्यानंतर 50 kg येतो, मास येतो 50 kg त्याचा. म्हणजे 50 kg एवढा बॉइंड फोर्स तुमच्यावरती लागत असतो. तेव्हा तुमचं वेट 70 kg, बट तुमच्यावरती बॉइंड फोर्स लागतो 50 kg. तर 70 मधून 50 मायनस कराल तर राहतो किती? 20 kg राहील ना. सो तुम्हाला असं वाटायला लागतं की तुमचं वेट हे 20 kg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. सो तुमचा हा फिलिंग आहे की तुमचा वेट हा 20 kg आहे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. करेक्ट. तर हा आहे बॉइंड फोर्स. सो सेम
इथे टर्मिनल वेलोसिटीमध्ये पाहूया आपण की हा जो काही स्पिअर आहे, जेव्हा त्या स्पिअरला तुम्ही सोडून द्याल, स्पिअर खाली येईल. सुरुवातीला तर फक्त वेटच होता खालती, पण पाण्यामध्ये आल्यानंतर पाणी तर डिस्प्लेस झालं, पाणी बाहेर पडलं किंवा डिस्प्लेस झाला तिथून. सो बॉयंट फोर्स ऍक्ट व्हायला सुरू झाला इथे पहा. पण बॉयंट फोर्स तरी कमी आहे आत्ताही. mg हाच फोर्स जास्त असल्यामुळे तो आणखीन खालीच येईल. खालती फोर्स जास्त आहे, वरती फोर्स कमी आहे. समजा खालती फोर्स 100 न्यूटन आहे, वरती फोर्स समजा 20 न्यूटन आहे वरती, तर होईल असं की 100 न्यूटन खाली, वरती 20 न्यूटन, सो 80 न्यूटन खालीच आहे ना. सो बिकॉज ऑफ दॅट 80 न्यूटन तो ऍक्सेलरेट होईल, म्हणजे त्याची वेलोसिटी वाढेल डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. काय वाढेल? त्याची वेलोसिटी वाढेल, म्हणजे तो वेलोसिटी गेन करायला लागेल. आता मग हळूहळू तो खाली आला, बट आता तो विथ वेलोसिटी व्ही मूव्ह करतोय. आता पहा बरं त्याच्यावरती कोणते कोणते फोर्स आहेत. डाऊनवर्ड फोर्स तर mg पक्का असणार आहे. बॉयंट फोर्स ते तर स्टार्टिंग मध्येच आला होता, पाणी डिस्प्लेस केला म्हणून बॉयंट फोर्स आला. अँड बॉयंट फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड. जेवढं पाणी बाहेर पाडलं त्या पाण्याचं वजना एवढा बॉयंट फोर्स ऍक्ट होत असतो. आणि जो आता एक नवीन फोर्स आला इथे आणखीन एक एक्स्ट्रा, दॅट इज इक्वल टू विस्कस ड्रॅग फोर्स. आत्ताच पाहिला स्टोक्स लॉ मध्ये. ऑब्जेक्ट व्ही वेलोसिटीने जर का जात असेल तर 6π(VRN). ओके, एवढा ड्रॅग फोर्स ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होत असतो वरच्या डायरेक्शन मध्ये. ऑब्जेक्ट पाण्यामध्ये जातोय, फ्लो होतोय व्ही वेलोसिटीने, तर ड्रॅग फोर्स लागणार आहे. हवेत आपण ड्राईव्ह जरी केलं टू व्हीलर तरी आपल्यावरती ड्रॅग फोर्स लागतो. सो पाण्यामध्ये तर उलट जास्त लागेल. ओके, आता नेट अपवर्ड फोर्स या दोघांचं ऍडिशन झालं. समजा डाऊनवर्ड फोर्स 100 न्यूटन आहे, बॉयंट फोर्स समजा 20 न्यूटन आहे. आता ड्रॅग फोर्स आला 10 न्यूटन, तर 20 + 10 इज 30 न्यूटन वरती, आणि खालती 100 न्यूटन. सो वर ओव्हरऑल बेसिकली 70 न्यूटन आत्ताही खालीच आहे. बट बिकॉज ऑफ 70 न्यूटन तो ऍक्सेलरेट होतो या डायरेक्शन मध्ये. ऍक्सेलरेट होतो म्हणजे वेलोसिटी वाढते. पहा पहा, वेलोसिटी आणखीन वाढते. तुम्हाला माहिती वेलोसिटी वाढल्याने काय वाढतो? ड्रॅग फोर्स वाढतो परत. म्हणजे आता अशी सिच्युएशन यायला लागेल, ओके, की डाऊनवर्ड फोर्स 100 न्यूटनच आहे, बॉयंट फोर्स 20 न्यूटन फिक्सच आहे, पण आता ड्रॅग फोर्स वाढायला लागेल. समजा तो 20 झाला, सो 20 + 20 इज 40, वरती 40, खाली 100, सो खाली 60. खाली 60 मुळे परत वेलोसिटी वाढेल, ऍक्सेलरेट होईल. ऍक्सेलरेट झाल्याने परत वेलोसिटी वाढणार, वेलोसिटी वाढल्याने परत ड्रॅग फोर्स वाढणार. तर ड्रॅग 20च्या ऐवजी आता 30 न्यूटन होईल ड्रॅग. मग थोड्या नंतर परत 40 न्यूटन होईल, देन 60 न्यूटन होईल. पहा आता ड्रॅग फोर्स समजा 60 न्यूटन झाला. 60 + 20 इज 80 वरती, 100 खालती, तरी पण 20 न्यूटन आहे. बिकॉज ऑफ दॅट 20 न्यूटन परत वेलॉसिटी वाढेल आणि मग परत ड्रॅग वाढेल. बट आता ड्रॅग वाढून 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 ड्रॅग फोर्स जेव्हा 80 न्यूटन होईल, 80 + 20 इज 100, वरती 100 आणि खाली पण 100, हे जेव्हा एक्झॅक्टली मॅच होईल तेव्हा दोन्ही फोर्सेस कॅन्सल होतील, मग नेट फोर्स 0 बनेल. मग त्या सिच्युएशन मध्ये ना वरती फोर्स लागतोय ना खालती फोर्स लागतोय. याचा अर्थ त्याची वेलोसिटी वाढणार पण नाही, कमी पण होणार नाही. जी वेलोसिटी आहे त्या वेलोसिटी तो कंटिन्यू तसाच पुढे खाली पडत राहील, आणि त्या वेलोसिटीला बोलतो आपण टर्मिनल वेलोसिटी. काय बोलतो आपण त्याला? टर्मिनल वेलोसिटी. टर्मिनल वेलोसिटीमध्ये आता तुम्ही नोटीस केलं असेल की डाऊनवर्ड फोर्स आणि अपवर्ड फोर्स हे इक्वल झाले पाहिजे. डाऊनवर्ड फोर्स इज mg, आणि अपवर्ड फोर्स जो आहे तो एक तर बॉयंट फोर्स आहे, आणि दुसरा जो आहे तो ड्रॅग फोर्स आहे. त्या दोघांचं ऍडिशन वरती आणि mg खालती. जेव्हा हे इक्वल होतील किंवा जेव्हा टर्मिनल वेलोसिटी अचीव्ह करेल तेव्हा बेसिकली इक्वल झालेले असतील. सो आपल्याला आता शोधायचं आहे टर्मिनल वेलोसिटी. मग त्यासाठी ड्रॅग प्लस बॉयंट, थोडीशी जागा करतो मी इथे. ओके, मग त्यासाठी मला इथे असं लिहायला लागेल, ड्रॅग फोर्स प्लस बॉयंट फोर्स इज इक्वल टू mg वेट. ड्रॅग फोर्स तर माहिती तुम्हाला 6π(V)R, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, प्लस बॉयंट फोर्स म्हणजे बाहेर पडलेलं लिक्विडचं वेट, नाही का? तर लिक्विडची डेन्सिटी, वेट म्हणजे mg, वेट म्हणजे काय? mg. मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. लिक्विडची डेन्सिटी, लिक्विडचा व्हॉल्यूम, लिक्विडचा व्हॉल्यूम म्हणजेच ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम, 4/3πr3. परत सांगतो, बॉयंट फोर्स म्हणजे बाहेर पडलेल्या लिक्विडचं वेट, म्हणजे बाहेर पडलेल्या लिक्विडचा मास इंटू जी. बाहेर पडलेल्या लिक्विडचा मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तर लिक्विडचं व्हॉल्यूम म्हणजेच ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम, डेन्सिटी ऑफ लिक्विड, हा आहे बॉयंट फोर्स.
इज इक्वल टू mg. आता ऑब्जेक्टचा मास म्हणजे काय? ऑब्जेक्टची डेन्सिटी. डेन्सिटी ऑफ मेटल लिहिलं मी इथे. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम केल्यानंतर ऑब्जेक्टचा मास निघतो. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इज ऑब्जेक्टचा मास इंटू जी. पहिले प्रॉब्लेम स्टेटमेंट समजून घ्या. शोधायचं काय? शोधायचं आपल्याला टर्मिनल वेलोसिटी. एकदम शेवटी जी वेलोसिटी निघते त्याच्यानंतर वेलोसिटी वाढत पण नाही, कमी पण होत नाही, त्या वेलोसिटीला आपण टर्मिनल वेलोसिटी बोलतो, जे की आपण आता इथे शोधतोय. हा जातो तिकडे. तसं तर पाय, इथे पाय जो आहे सर्व तिन्ही ठिकाणून हा पाय, इथला पाय आणि हा पाय कॅन्सल होतो. आता इथे पाहाल तर 6 V r कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इज इक्वल टू, आता ही गोष्ट तिकडे जाते. तर राईट हँड साईडमध्ये पाहाल तुम्ही तर 4/3. ओके, r² जी मला वाटतं कॉमन घेऊ आपण. हा डेन्सिटी ऑफ मेटल इथे पण तर 4/3 r², r³ आहे सॉरी तो. ओके, r³ g. ठीक आहे. सो हा डेन्सिटी ऑफ मेटल आहे आणि हा जेव्हा आपण इकडे घेऊन जातो 4/3 r³ g आणि डेन्सिटी ऑफ लिक्विड. तर टर्मिनल वेलोसिटी शोधायची असेल तर ही गोष्ट इकडे जाईल. सो 4/3 r³ g डेन्सिटी ऑफ मेटल मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड होल डिवाइड बाय, पहा काय काय खाली गेलं, 6 गेला खाली, r गेला खाली, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी पण खाली गेला. हा r आणि इथे r चा स्क्वेअर बनतो मग. ओके, 2 चा टेबल, 2 2 जा 4, 2 3 जा 6. सो 2 डिवाइड बाय 3 इंटू 3 बनला 9. तर मी डायरेक्टली फॉर्म्युला लिहितो इथे पहा. सो टर्मिनल वेलोसिटी इज इक्वल टू 2/9 r² g डेन्सिटी ऑफ मेटल मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड होल डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. हा फॉर्म्युला सर्वांनी पाठ करायचा. ओके, 2/9 r² g डेन्सिटी ऑफ मेटल मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. अगेन टर्मिनल वेलोसिटी, फायनल वेलोसिटी, या पलीकडे वेलोसिटी वाढणार नाहीये. दिस टर्मिनल वेलोसिटी इज 2/9 r² g डेन्सिटी ऑफ मेटल मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड होल डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. या पलीकडे वेलोसिटी वाढण्याचा प्रश्नच नाहीये. ठीक आहे. तर थोडेसे टर्मिनल वेलोसिटीचे काही क्वेश्चन्स करूया. सीईटी मध्ये टर्मिनल वेलोसिटी क्वेश्चन्स हे थोडेसे जास्त प्रमाणात येतात. ओके, तर पहा क्वेश्चन नंबर 1. Velocity of small ball of mass m and density d1 when dropped in a certain field with when dropped in a container filled with glycerin becomes constant after some time. कॉन्स्टंट बनते वेलोसिटी काही वेळानंतर. ठीक आहे, लाईक जेव्हा अपवर्ड आणि डाउनवर्ड फोर्स इक्वल होतो तेव्हा कॉन्स्टंट बनते. इफ डेन्सिटी ऑफ ग्लिसरीन इज d2, विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉल इज इक्वल टू. ठीक आहे, पहा आता डेरिवेशन थ्रू जायला लागेल. जेव्हा टर्मिनल वेलोसिटी इक्वल होते तेव्हा डाउनवर्ड फोर्स आणि अपवर्ड फोर्स कसा असला पाहिजे? सेम. एक काम करतो, डाउनवर्ड फोर्स म्हणजे mg, अपवर्ड फोर्स म्हणजे बॉइंट फोर्स प्लस ड्रॅग फोर्स. तर त्यांनी आपल्याला टर्मिनल वेलोसिटी नाही तर ड्रॅग फोर्स विचारला. ओके, काय विचारलं त्यांनी? ड्रॅग फोर्स, म्हणजे हा एक्सप्रेशन विचारलेला ड्रॅग फोर्स. तर ड्रॅग फोर्सला मी mg मायनस ऑफ बॉइंट फोर्स असं लिहून टाकतो डायरेक्टली. दॅट इज इक्वल टू ड्रॅग फोर्स. आता मास काय? ओके, ऑब्जेक्टचा जो मास आहे, सो ऑब्जेक्टचा मास त्यांनी m बोलला ना इथे, सो m इंटू जी मायनस ऑफ बॉइंट फोर्स किती असेल? तर मला असं वाटतं की बॉइंट फोर्स पाहाल तर ओके, बॉइंट फोर्स म्हणजे बाहेर पडलेल्या लिक्विडचं वजन. बाहेर पडलेल्या लिक्विडचं वजन. ओके, बाहेर पडलेल्या लिक्विडचं वजन मी कसं शोधतो पहा काय आता. ऑब्जेक्टचा जो काही वेट आहे त्या ऑब्जेक्टच्या वेटला ऑब्जेक्टच्या डेन्सिटीने डिवाइड करा. ऑब्जेक्टची डेन्सिटी कोणती आहे? d1. ओके, आणि याला लिक्विडच्या डेन्सिटीने मल्टिप्लाय करा. मग जाऊन तुम्हाला लिक्विडचं वजन येईल. मी परत रिपीट करतो, पहा. बाहेर पड हे पहा, एवढा लिक्विड, एक्झॅक्टली एवढा लिक्विड बाहेर पडणार आहे. मग एक्झॅक्टली एवढ्या लिक्विडचं वजन किती असेल? तर तेवढं ऑब्जेक्टचं वजन आहे mg. त्याला ऑब्जेक्टच्या डेन्सिटीने डिवाइड करतो आम्ही. बरोबर, म्हणजे ऑब्जेक्टची डेन्सिटी 1 असली असती ना,
त्या ऑब्जेक्टचं वजन इतकं असलं असतं, असं असा याचा अर्थ आहे. थोडंसं परत समजून घ्याल. ऑब्जेक्टचं वजन आहे डिवाइड बाय ऑब्जेक्टची जर का डेन्सिटी करीन मी, तर हे ऑब्जेक्टचं वजन असलं असतं, एवढ्या ऑब्जेक्टचं वजन असलं असतं जर का त्याची डेन्सिटी 1 असली असती. म्हणजे वेट ऑफ ऑब्जेक्ट पर युनिट डेन्सिटी. म्हणजे ऑब्जेक्टची डेन्सिटी 1 असेल तर ऑब्जेक्टचा वेट हा असला असता. पण इथे आपला लिक्विड आहे, लिक्विडची डेन्सिटी तर D2 आहे. सो मग त्याला इंटू D2 कराल तर एवढ्या लिक्विडचा बेसिकली वेट निघेल, जो की हा बनेल आता हा. ठीक आहे. याला हवं तर मी असं करतो पहा. एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट विच इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे D1 इंटू व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट. लिहू शकतो असं मी. मग सांगा बरं व्हॉल्यूमला काय लिहू शकता? मास ऑफ ऑब्जेक्ट डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट. बरोबर. सो मास बाय डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट. सो व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड. व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ लिक्विड, कारण की ऑब्जेक्ट आणि लिक्विडचं व्हॉल्यूम सेम आहे. सो व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणजे म्हणजे मास ऑफ लिक्विड इंटू जी कराल तर वेट ऑफ लिक्विड येईल. अँड विच इज इक्वल टू पॉईंट फोर्स. सो इथून mg जर का कॉमन कराल तर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ऑफ D2 डिवाइड बाय D1 बनेल. दॅट इज इक्वल टू ड्रॅग फोर्स. पाच ऑप्शन आहे का? ऑप्शन नंबर डी आपला इथे आन्सर बनतो. ओके. सो द नेक्स्ट सम हा काय? टू मेटल स्पियर्स A and B आर फॉलिंग थ्रू लिक्विड ऑफ डेन्सिटी रो विथ द सेम युनिफॉर्म स्पीड. दोघांची टर्मिनल वेलोसिटी सेम आहे. पहिल्याची टर्मिनल वेलोसिटी इज इक्वल टू दुसऱ्याची टर्मिनल वेलोसिटी. सो फर्स्टची टर्मिनल वेलोसिटी आहे पहा 2/9. ओके. आर स्क्वेअर जी डेन्सिटी ऑफ मेटल मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइड बाय कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. अगेन दुसऱ्याची जी टर्मिनल वेलोसिटी आहे ती आहे अगेन 2/9 आर स्क्वेअर जी डेन्सिटी ऑफ मेटल मायनस ऑफ डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइड बाय कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. ओके. याच्यामध्ये आता काय काय दिलं आहे पाहूया आपण थोडंसं. टू मेटल स्पियर्स ए अँड बी आर फॉलिंग थ्रू लिक्विड ऑफ डेन्सिटी रो. लिक्विडचा डेन्सिटी रो आहे. ओके. तर थोडंसं एक काम करतो मी इथे. लिक्विडचा जो डेन्सिटी आहे त्याला मी इथे रो रो ट्रीट करतो. रो लिक्विडचा डेन्सिटी जो आहे त्याला मी रो ट्रीट करतो. ठीक आहे. डेन्सिटी ऑफ लिक्विड इज रो. पुढे सेम युनिफॉर्म स्पीड, दोघांची वेलोसिटी सेम म्हणूनच इक्वेट केलं मी इथे. डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ स्पियर ए इज रो रो ए आणि दुसऱ्याचा जो आहे तो आहे ओके डेल्टा 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 बी. ओके. रेडियसचा रेशो विचारलाय, सरळ सिंपल. हे पहा लिक्विड सेम असल्यामुळे हे कॅन्सल, 2/9 कॅन्सल, जी कॅन्सल. बरोबर. सो रेडियस ऑफ एचा स्क्वेअर, हे पहा रेडियस ऑफ एचा स्क्वेअर डिवाइड बाय रेडियस ऑफ बीचा स्क्वेअर, रेडियस ऑफ बीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय बनला पहा डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट बी मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइड बाय हा इकडे जाऊन डिवाइड होतो डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट ए मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. सो आता यांचा रेशो कराल तर याला अंडर रूट मध्ये टाकायला लागेल तुम्हाला इथे, जर का हा स्क्वेअर काढाल तर. हाच ऑप्शन आहे का? ओके. ऑप्शन नंबर बीटा दिसतो मला इथे. करेक्ट. नेक्स्ट सम. metal sphere of radius r, density rho 1, is dropped in a liquid of density rho. What is the terminal velocity v? ठीक है चलो. So terminal velocity is 2/9. Okay. R square g. Density of metal is rho 1, and metal sphere of radius r, density rho 1, is dropped in a liquid of density sigma. Okay. ठीक है. Divided by coefficient of viscosity. So हा असा सीन आहे. हे आहे टर्मिनल वेलोसिटी. अनदर मेटल स्पियर ऑफ सेम रेडियस अँड डेन्सिटी रो 2 म्हणा. दुसरा एक मेटल स्पियर आहे, रेडियस सेम आहे. ओके. डेन्सिटी आहे रो 2 मायनस लिक्विडचा डेन्सिटी पण सेमच असणार आहे परत. सेम लिक्विडमध्ये ड्रॉप केलेला आहे. इस टर्मिनल वेलोसिटी विल बी, म्हणजे याची टर्मिनल वेलोसिटी ते विचारतात आपल्याला आता किती असेल म्हणे. याची टर्मिनल वेलोसिटी याच्या टर्मिनल वेलोसिटीच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला विचारण्यात येत आहे. तर काय करणार? डिवाइड करा. सिंपल. दोन इक्वेशन तर लिहिलेच. डिवाइड केल्याने हे कॅन्सल, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी कॅन्सल, आर स्क्वेअर जी कॅन्सल. बराबर. सो व्ही डिवाइड बाय व्ही टू इज इक्वल टू काय बनला? रो 1 मायनस सिग्मा डिवाइड बाय रो 2 मायनस सिग्मा बनला. सिंपल. व्ही टू ची व्हॅल्यू शोधायची ना, तर हा इकडे जाईल. सो व्ही इंटू ओके इज इक्वल टू व्ही टू इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मी सध्या आता, तर हा इकडे जाऊन डिवाइड होईल आणि असा आन्सर पहा बरं मॅच होतो का? रो 2 मायनस सिग्मा, रो 1 मायनस सिग्मा. ऑप्शन ए मॅच होतो आय गेस. म्हणजे सरळ सरळ हे दोन इक्वेशन लिहून दोन्ही इक्वेशनला डिवाइड करणं
हा सोल्युशन होता इथे. ओके, नेक्स्ट सम. Spherical solid ball of volume V is made up of material of density rho 1 is falling through a liquid of density rho 2. ठीक है. Assume that liquid applies a viscous force on the ball that is proportional to square of the speed. म्हणे बापरे, म्हणजे जो विस्कस ड्रॅग आहे ना, दॅट इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द स्पीड. स्पीडच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल विस्कस ड्रॅग. सो विस्कस ड्रॅग इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द स्पीड. याचा अर्थ विस्कस ड्रॅग इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू स्क्वेअर ऑफ द स्पीड. ओके, दिलं इथे के इंटू व्ही स्क्वेअर. मग टर्मिनल वेलोसिटी काय असेल म्हणे. तुम्हाला एक गोष्ट आठवली पाहिजे, टर्मिनल वेलोसिटी जेव्हा केव्हा येते तेव्हा डाऊनवर्ड फोर्स आणि अपवर्ड फोर्स हा सेम असतो. अपवर्ड डायरेक्शन मध्ये ड्रॅग बॉइंट फोर्स आणि ड्रॅग फोर्स असे दोन टाईपचे फोर्सेस आहेत. डाऊनवर्ड फोर्स इज एम जी, किंवा अपवर्ड फोर्स लिहितो इथे मी, ड्रॅग फोर्स प्लस बॉइंट फोर्स इज इक्वल टू अपवर्ड फोर्स इज इक्वल टू दिस डाऊनवर्ड फोर्स. सो ड्रॅग फोर्स इज इक्वल टू एम जी मायनस ऑफ बॉइंट फोर्स. ड्रॅग फोर्स ते म्हणतात की ड्रॅग फोर्स तर के व्ही स्क्वेअर आहे. म्हणलं ठीक आहे, ड्रॅग फोर्स इज के व्ही स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू एम जी. एम जी म्हणजे डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इंटू व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट इंटू जी. एम इंटू जी. एम म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू जी मायनस ऑफ बॉइंट फोर्स म्हणजे बाहेर पडलेलं लिक्विडचं वेट असतं ना. इथे लिक्विड, बरोबर, इथे लिक्विड असतो आपल्याकडे. ओके, हा स्पिअर पाण्यामध्ये पडल्यामुळे तेवढाच लिक्विड बाहेर पडतो. सो बाहेर पडलेल्या लिक्विडचं वेट किती होईल? लिक्विडची डेन्सिटी इंटू लिक्विडचं व्हॉल्यूम म्हणजेच ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम. कारण की ऑब्जेक्टचा जेवढा व्हॉल्यूम आहे तेवढंच लिक्विड बाहेर पडेल इंटू जी. तर हा आहे बेसिकली बॉइंट फोर्स. आता व्ही वेलोसिटी व्ही शोधायचं आपलं, तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे व्ही इंटू जी जर का कॉमन कराल तर डेन्सिटी ऑफ मेटल मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइड बाय के तिकडे जाऊन डिवाइड होईल, आणि याचा अंडररूट कराल तर व्ही ची व्हॅल्यू मिळून जाईल. सो व्ही जी डेन्सिटी मायनस डेन्सिटी डिवाइड बाय के. ऑप्शन नंबर सी इथे मॅच होईल. ओके, पहा पुढे. ओके, आणखीन दोन समजत टर्मिनल वेलोसिटी रिलेटेड. स्पेरिकल बॉल ऑफ रेडियस आर. ओके, आर रेडियसचा स्पेरिकल बॉल आहे. ओके, सो स्पेरिकल बॉल आहे, आर रेडियसचा स्पेरिकल बॉल आहे. ओके, फॉलिंग थ्रू लिक्विड ऑफ विस्कोसिटी विथ वेलोसिटी व्ही. व्ही म्हणजे लाईक टर्मिनल वेलोसिटी आहे. स्पेरिकल बॉल पडत आहे पडत आहे पडत आहे, वेलोसिटी वाढली वाढली वाढली. आता याच्यानंतर वेलोसिटी वाढणार नाहीये. इज फॉलिंग विथ वेलोसिटी व्ही, त्यानंतर वेलोसिटी वाढणार नाहीये. देन द रिटार्डिंग फोर्स ऍक्टिंग ऑन द स्पेरिकल बॉल. रिटार्डिंग फोर्स म्हणजे तो विस्कस ड्रॅग. सो दॅट विस्कस ड्रॅग इज इक्वल टू 6 पाय व्ही आर इंटू कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. असं असतो ना विस्कस ड्रॅग, बरोबर. 6 पाय, पण तुम्हाला माहिती लाईक व्ही म्हणजे टर्मिनल वेलोसिटी, वेलोसिटी विथ विच द बॉल इज मुव्हिंग, स्पियर इज मुव्हिंग. 30चा टर्मिनल वेलोसिटी आहे, ज्या स्पीडने तो मूव्ह करतोय, दॅट इज 2/9 आर स्क्वेअर जी. डेन्सिटी ऑफ मेटल मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इंटू आर इंटू कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इथे कॅन्सल होईल, आणि आर स्क्वेअर इंटू आर कराल तर आर क्यूब बनेल, बरोबर. सो the retarding force acting on the spherical ball is directly proportional to radius and inversely proportional to v. Okay, directly proportional to r, inversely proportional to r, inversely proportional to r and directly proportional to v. काय चालू आहे? With velocity v, okay, spherical ball of radius r is falling through a liquid, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस अँड वेलोसिटी. ठीक आहे, दोघांना डायरेक्टली प्रोपोर्शनल, रेडियस आणि वेलोसिटी दोघांना डायरेक्टली प्रोपोर्शनल. ऍक्च्युली मी ऑप्शन नव्हते पाहिलेले, पण जर का रेडियसला कसं प्रोपोर्शनल असं विचारलं असतं, तुम्ही आर क्यूबला प्रोपोर्शनल आहे असं सांगितलं असतं. आर क्यूबला, कारण की टर्मिनल वेलोसिटी इटसेल्फ इज प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. टर्मिनल वेलोसिटी आर स्क्वेअरला प्रोपोर्शनल, आणि एक्स्ट्रा आर तर पुढे होताच आपल्याकडे. ओके, सो ऑप्शन नंबर बी टिक करा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस एज वेल एज व्ही. बट व्ही नसता दिला तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आरचा क्यूब बोललं असतं तरी चाललं असतं त्या केसमध्ये. ओके, तर पुढे दोन स्टोन आहेत, दगड आहेत. ओके,
आणि एकाचा रेडियस आर आहे, तर जो दुसरा आहे त्याचा रेडियस 2r आहे. फॉल फ्रॉम अ ग्रेट हाईट थ्रू ॲटमॉस्फिअर, ठीक आहे. रेशो ऑफ देअर मोमेंटम वेन दे अटेन देअर रिस्पेक्टिव्ह टर्मिनल व्हेलोसिटीज विल बी. मोमेंटमचा रेशो विचारण्यात आलेला आहे. एक काम करतो, पहिल्याची जी टर्मिनल व्हेलोसिटी आहे, अगेन फॉर्म्युला सेम, 2/9 आर स्क्वेअर जी, डेन्सिटी ऑफ स्टोन मायनस डेन्सिटी ऑफ एअर डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. ओके, मोमेंटमचा रेशो विचारण्यात आलेला आहे, रेशो ऑफ देअर मोमेंटम. मोमेंटमचा रेशो विचारण्यात आलेला आहे, ही वेलोसिटी झाली. ओके, तर मी दोन्ही साईडला मासने मल्टिप्लाय करतो हवं तर, कलर चेंज करून. पहा, इकडे मासने मल्टिप्लाय करतो, तर इकडे पण मी मासनेच मल्टिप्लाय करेन. आता मास म्हणजे काय? ऑब्जेक्टची डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, म्हणजे 4/3 पाय आर क्यूब. सो दिस इज मास इंटू दिस इज वेलोसिटी, आणि यांचं मल्टिप्लिकेशन इज मोमेंटम. करेक्ट. तर मोमेंटम विचार कराल तुम्ही, तर मोमेंटम आर आर रेस टू पॉवर 5 ला प्रोपोर्शनल. बाकी सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट, डेन्सिटी कॉन्स्टंट आहे, सर्व गोष्टी कॉन्स्टंट आहेत. म्हणजे आर रेस टू 5 ला प्रोपोर्शनल आहे. मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू आर रेस टू पॉवर 5. सो पहिल्याचा रेडियस आर असल्यामुळे पहिल्याचा मोमेंटम आर रेस टू 5 आहे, आणि दुसऱ्याचा रेडियस 2r असल्यामुळे त्याचा मोमेंटम 2r रेस टू पॉवर 5 आहे. याचा अर्थ आर रेस टू पॉवर 5 होल डिवाइड बाय 32 इंटू आर रेस टू पॉवर 5. सो 1:32. हा बेसिकली रेशो असला पाहिजे, मोमेंटमचा रेशो. ओके, चलो नेक्स्ट. नेक्स्ट आर्टिकल करतोय आपण, टर्मिनल वेलोसिटी ऑफ बबल. तर बबलच्या केसमध्ये काय होतं, लेट्स से फॉर एक्झाम्पल लिक्विड आहे. लिक्विडमध्ये सर्टन हाईट मध्ये किंवा डेप्थ मधून एक एअर बबल निघालेला आहे. तिथे एक एअर बबल क्रिएट झाला. तर एअर बबल तर काही खाली जाणार नाहीये. एअर बबलच्या केसमध्ये काय होतं पहा, एअर बबलचं वेटच इतकं कमी आहे. बरोबर, एअर आहे ना, सो वेट डेफिनेटली कमी असणार. एअर बबल वरती बॉइंट फोर्स हा जास्त लागतो, त्याच्या वेट पेक्षाही जास्त, म्हणून तो बबल जातो वरती. समजून सांगतो पहा. आता बॉइंट फोर्स किती लागत असतो? बॉइंट फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड. आता इथे एअर बबल आला आहे, याचा अर्थ एवढा जो लिक्विड इथे आधी होता तो डिस्प्लेस झालाय, म्हणजे तिथून निघालाय. बरोबर, मला सांगा, एवढ्या लिक्विडचं वजन जास्त की या एअर बबलचं वेट जास्त? तर एवढ्या लिक्विडचं वजन जास्त. सो इथे जो लिक्विड होता, तर इथे एअर बबल क्रिएट झाल्यामुळे इथलं लिक्विड थोडंसं इकडे तिकडे डिस्प्लेस झाला, सरकला इकडून. बरोबर, मग एवढ्या लिक्विडचा जो वेट असतो, दॅट इज नथिंग बट बॉइंट फोर्स. तेवढाच बॉइंट फोर्स वरती लागत असतो, आणि हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये वेट आहे. सो बेसिकली बॉइंट फोर्स हा जास्त आहे. आता बॉइंट फोर्स जास्त असल्यामुळे एअर बबल वरच्या डायरेक्शन मध्ये चालला गेला. मग सेम गोष्ट होते परत. सो एअर बबल वरती जातो जातो जातो, वेलोसिटी वाढत जाते वरती जाते वेळी. डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये वेट आहे mg, वरच्या डायरेक्शन मध्ये बॉइंट फोर्स आहे. वेलोसिटी वरच्या डायरेक्शन मध्ये असल्यामुळे ड्रॅग फोर्स हा खालच्या डायरेक्शन मध्ये असणार आहे. एअर बबलच्या केसमध्ये टर्मिनल वेलोसिटीचा फॉर्म्युला जर का तुम्हाला शोधायचा असेल, ओके, तर तुम्हाला असे फोर्सेस इक्वेट करायला लागतील. बॉइंट फोर्स इज इक्वल टू ड्रॅग फोर्स प्लस mg, अशा पद्धतीने करायला लागेल. आता बॉइंट फोर्स मीन्स वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड, सो डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. दिस इज मास ऑफ लिक्विड डिस्प्लेस इंटू जी इज वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड. राहिला प्रश्न ड्रॅग फोर्सचा, तो तर 6π इंटू व्ही इंटू आर इंटू कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, तो तर सेमच असणार. mg म्हणजे एअर बबलचा वेट, सो डेन्सिटी ऑफ एअर इंटू व्हॉल्यूम ऑफ बबल म्हणजे मास ऑफ बबल इंटू जी कराल. ओके, मास ऑफ बबल आहे नाही का, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम म्हणजे इंटू जी कराल तर वेट ऑफ बबल येईल. बस, टर्मिनल वेलोसिटी शोधताय तर हा जातो तिकडे व्हॉल्यूम. पहा आता इथे काय झालं, डेन्सिटी ऑफ लिक्विड मायनस डेन्सिटी ऑफ एअर इंटू व्हॉल्यूम इंटू जी. व्हॉल्यूम इंटू जी कॉमन केला होता, व्हॉल्यूम म्हणजे 4/3 पाय आर क्यूब इंटू जीला जी इज इक्वल टू 6π वेलोसिटी आर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी.
त्याच्यामध्ये हा पाय आणि हा पाय इथे कॅन्सल होईल. परत कॅल्क्युलेशन कराल तर तुम्हाला समजेल, हा जो टर्मिनल वेलोसिटी आहे तो बनतो 2/9 आर स्क्वेअर जी अगेन सेम. ओके, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी परत इथे सेम. इथे फरक फक्त एवढा आहे, जसं डेन्सिटी ऑफ मेटल मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड होता ना, तर इथे उलट आहे. डेन्सिटी ऑफ लिक्विड मायनस डेन्सिटी ऑफ एअर करायचं. मेटल म्हणजे एअर आहे इथे. मेटलचा स्पियर असतो ना, सो तसा हा एअरचा स्पियर आहे. सो डेन्सिटी ऑफ लिक्विड मायनस डेन्सिटी ऑफ एअर एवढाच फक्त चेंज होतो. पहा तुम्ही हे सर्व इकडे टाकून पहा आणि कॅल्क्युलेशन करून पाहाल तर तुम्हाला हा मिळतो. सो टर्मिनल वेलोसिटी इन केस ऑफ बबल पूर्णपणे सेम, 2/9 आर स्क्वेअर जी. डेन्सिटी ऑफ मेटल मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. फक्त इथे डेन्सिटी ऑफ मेटल मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विडच्या ऐवजी डेन्सिटी ऑफ लिक्विड मायनस डेन्सिटी ऑफ एअर कराल. इतका एक छोटासा चेंज करायचा. न्यूमेरिकल पाहूया. बॉल है rises to surface of liquid with a constant velocity. Density of liquid is 4 times density of material of ball. एअर बबल नाहीये बट बॉल आहे. पण असा बॉल आहे ज्याची डेन्सिटी कमी आहे, तर डेफिनेटली वरती जाईल, खाली नाही पडणार. विचारतात काय, विस्कस फोर्स ऑन लिक्विड ऑन रायझिंग बॉल इज ग्रेटर दॅन वेट ऑफ द बॉल बाय द फॅक्टर ऑफ. ठीक आहे, एक काम करतो. आताचा डायग्राम आपला ठीक आहे. याच्यामध्ये वरच्या डायरेक्शन मध्ये काय बॉइंट फोर्स आणि खालच्या डायरेक्शन मध्ये ड्रॅग आणि वेट. ओके, सो बॉइंट फोर्स इज इक्वल टू खालच्या डायरेक्शन मध्ये ड्रॅग आणि खालच्या डायरेक्शन मध्ये वेट. इक्वेशन लिहितो थोडंसं. डेन्सिटी ऑफ लिक्विड इज 4 टाइम्स डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ बॉल. ओके, बॉइंट फोर्स म्हणजे काय, तर बॉइंट फोर्स म्हणजे बाहेर पडलेल्या लिक्विडचं वजन. तर बाहेर पडलेल्या लिक्विडची डेन्सिटी, एक काम करतो, बॉलची डेन्सिटी मी रो बोलतो, तर लिक्विडची डेन्सिटी ऑटोमॅटिकली 4 टाइम्स रो होईल. डेन्सिटी ऑफ लिक्विड इज 4 टाइम्स डेन्सिटी ऑफ मटेरियल बोलण्यात आलेलं नाही का. सो बॉलची डेन्सिटी रो असेल तर लिक्विडची डेन्सिटी इज 4 टाइम्स रो. सो बॉइंट फोर्स म्हणजे ओके, हा जो बॉल आहे त्यांनी काहीतरी लिक्विड डिस्प्लेस केलं, लिक्विड बाहेर पडलाय, बाहेर पडलेलं लिक्विडचं वजन म्हणजे बॉइंट फोर्स. बाहेर पडलेलं लिक्विडचं वजन म्हणजे बाहेर पडलेल्या लिक्विडचा मास इंटू जी. बाहेर पडलेल्या लिक्विडचा मास म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड जी की 4 इंटू रो आहे. ओके, इंटू व्हॉल्यूम, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम केल्याने मास निघतो, इंटू जी कराल तर हा बॉइंट फोर्स निघालेला आहे. डेन्सिटी ऑफ लिक्विड, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इज मास. सो मास ऑफ लिक्विड इंटू जी कराल तर बॉइंट फोर्स निघेल. दॅट इज इक्वल टू ड्रॅग फोर्स किती आहे सांगा बरं जरा. ड्रॅग फोर्स इज 6 पाय व्ही आर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. ड्रॅग फोर्स लिहितो सध्या मी इथे याला प्लस एम जी म्हणजे वेट आहे ऑब्जेक्टचा. आता ऑब्जेक्टचा वेट म्हणजे डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट, व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे मास इंटू जी. विचारलं काय आपल्याला, द विस्कस फोर्स ऑन लिक्विड ऑन द रायझिंग बॉल इज ग्रेटर दॅन इट्स वेट बाय फॅक्टर. ठीक आहे, तर वेट पेक्षा कितीनी जास्त आहे म्हणा. सो 4 रो व्ही जी हा लिक्विड सॉरी हा ऑब्जेक्टचा वेट आहे जो तिकडे गेला. रो व्ही जी इज इक्वल टू एफ टी. बराबर, तर हा किती म्हणला 3 इंटू रो व्ही जी इज इक्वल टू एफ टी. याचा अर्थ ड्रॅग फोर्स हा 3 टाइम्स रो व्ही जी आहे. रो व्ही जी म्हणजेच वेट आहे. सो ड्रॅग फोर्स हा 3 टाइम्स वेट आहे. सो विस्कस फोर्स म्हणजे ड्रॅग फोर्स इज इक्वल टू 3 टाइम्स इट्स वेट इज ग्रेटर दॅन वेट बाय फॅक्टर ऑफ. इट इज 3 टाइम्स. ओके, बट 2 टाइम्स नाही जास्त आहे. 2 टाइम्स रो व्ही जी, 2 टाइम्स रो व्ही जी नाही जास्त आहे. ड्रॅग फोर्स हा वेट पेक्षा वेट हा रो व्ही जी आहे, वेट हा रो व्ही जी आहे, तर वेट पेक्षा 2 टाइम्स वेटनी जास्त आहे म्हणजे तो 3 टाइम्स आहे. आता इथे एक्झॅक्टली 2 लिहायचं की 3. The viscous force of liquid on the rising ball is greater than the weight of ball by a factor of. हे थोडंसं कन्फ्युजिंग तसं आहे बट ठीक आहे, चलो मिनिंग समजला ना तुम्हाला की ड्रॅग फोर्स हा 3 टाइम्स वेट आहे. ड्रॅग फोर्स इज 3 टाइम्स वेट आहे, इतकं समजून घ्याल, बाकी इनफ आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट इज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. याच्यामध्ये काय असतं पहा,
ओके, एक पाईप आहे. पाईपमध्ये हा लिक्विड आहे, फ्लो होतोय. ठीक आहे. इथे जो एरिया आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, लेट दॅट बी A1, आणि इथे जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, लेट दॅट बी A2. इथे लिक्विडची जी वेलोसिटी आहे, ओके, इथे जी लिक्विडची वेलोसिटी आहे, लेट दॅट बी V1, आणि इथे जी लिक्विडची वेलोसिटी आहे, लेट दॅट बी V2. इथली वेलोसिटी V1, इथली वेलोसिटी V2. ओके, इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1 आणि तिथला A2. सो असं सिच्युएशन आहे. आता इक्वेशन ऑफ कंटिन्युटी एक्झॅक्टली काय, रेट ऑफ फ्लो रिलेटेड आहे हा. समजा एक सर्टन टाइम दिला, तुम्ही टी टाइम दिला, एकदम छोटासा dt टाइम दिला, पकडा चला dt टाइम. तर dt टाइम मध्ये काय होईल की इथला जो लिक्विड आहे, ओके, हा एवढ्या dx अमाऊंटनी पुढे जाईल, असं समजा. किती अमाऊंटनी पुढे गेला, dx अमाऊंटनी तो लिक्विड पुढे गेलेला आहे. आणि इथे पण जो लिक्विड आहे ना, इथे हा पण लिक्विड थोड्याशा अमाऊंटनी पुढे जाणार ना. डायग्राम थोडीशी इमॅजिन होणे, ओके, थोडस जास्त अमाऊंटनी दाखवतोय, ठीक आहे. हे बघा, हा डीवाय अमाऊंटनी पुढे गेला असं ॲज्युम करा. एक थोडासा टाइम दिला तुम्ही, dt टाइम तुम्ही दिला, तर dt टाइम दिल्यानंतर पाणी तर फ्लो होणारच आहे, लिक्विड तर फ्लो कंटिन्युअसली होतच आहे. dt टाइम मध्ये हा इथला जो लेअर आहे तो इथे गेला, म्हणजे dy एवढा डिस्टन्स पुढे गेला. आणि इथे पण हा जो लेअर आहे, ओके, थोडस जरा जास्त ड्रॉ करतो मी इथे, नाही का, जास्त डिस्टन्स कव्हर करतो असं मी डिस्प्ले करतो इथे. सो इथे जो लेअर आहे, हा पण लेअर dx डिस्टन्स पुढे गेला. किती डिस्टन्स, dx. ठीक आहे, dx. ओके, सो हा जो लेअर आहे A2 एरिया, A1 एरिया वाला, बेसिकली हा तो dy डिस्टन्स पुढे गेला इन टाइम dt, आणि एक्झॅक्टली तेवढ्याच टाइम मध्ये हा जो एरिया आहे हा dx डिस्टन्स पुढे गेला. मला सांगा हा किती व्हॉल्यूम पुढे गेला, किंवा किती व्हॉल्यूमचा, एवढ्या व्हॉल्यूमचा लिक्विड आतमध्ये आला की नाही dt टाइम मध्ये. हा इथून, हा इथून इथे गेला, याचा अर्थ इथे नवीन लिक्विड आला ना. तर इथे नवीन लिक्विड आला, बरोबर, म्हणजे एक्झॅक्टली तेवढाच लिक्विड बाहेर पडला पाहिजे होता. मग हा इथून इथे गेला, याचा अर्थ एवढा पार्ट लिक्विड बाहेर पडला. सो जितका लिक्विड आतमध्ये आला तितकाच लिक्विड बाहेर पडला पाहिजे. कारण लिक्विड तर इनकम्प्रेसिबल आहे, इथे काही कंप्रेस होऊन बसणार नाही येतो. मी जरा इथे असं लिहितो, हा व्हॉल्यूम शुड इक्वल टू हा व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम इन पर युनिट टाइम इज इक्वल टू व्हॉल्यूम आउट पर युनिट टाइम. आता किती व्हॉल्यूम आतमध्ये आलेला आहे हे पाहाल, तर तो एरिया, इथला जो एरिया आहे तो एरिया इंटू dy हा आहे व्हॉल्यूम जो की आतमध्ये आलेला आहे पर युनिट टाइम, इज इक्वल टू किती व्हॉल्यूम बाहेर पडलाय. तर इथला एरिया इज A2. ओके, किती एरिया इथला A2 इंटू हा जो डिस्टन्स आहे दॅट इज dx. एवढा व्हॉल्यूम बाहेर पडलाय पर युनिट टाइम, सेम टाइम मध्ये झालेला आहे dt. सो dy बाय dt जर का पाहाल, A1 इंटू dy बाय dt म्हणजे हा dy डिस्टन्स पुढे गेला लेअर dt टाइम मध्ये. सो डिस्टन्स कवर्ड डिवाइड बाय टाइम म्हणजे इथल्या लेअरची स्पीड येईल जी की v1 आहे. ओके, देन A2 ला A2 लिहितो, dx बाय dt पाहाल, dx म्हणजे हा डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स. ओके, सो एवढा डिस्टन्स तो पुढे गेलाय, dx डिस्टन्स तो पुढे गेलाय इन dt टाइम मध्ये पुढे गेला. सो dx इज डिस्टन्स कवर्ड बाय द लेअर डिवाइड बाय टाइम इज वेलोसिटी ऑफ दॅट लेअर, आणि त्या लेअरचा जो वेलोसिटी आहे तो आहे v2 त्या एरियामध्ये. सो A1 v1 इज इक्वल टू A2 v2. So this volume in, this volume out. So volume in is equal to volume out. So area 1 velocity 1 is equal to area 2 velocity 2. याला बोलतो आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. लिक्विड कंटिन्युअसली फ्लो होतं, कुठे काही स्टोर होत नाही, कुठे काही कंप्रेस होत नाहीये. सो A1 V1 इज इक्वल टू A2 V2 असा इक्वेशन बेसिकली असतो हा. त्याच्यावरती एक न्यूमेरिकल पाहूया. वॉटर फ्लोज थ्रू हॉरिझॉन्टल पाईप ॲट अ स्पीड ऑफ v म्हणा. चलो v वेलोसिटीने वॉटर फ्लो होतं, इथे मी जरा ड्रॉ करतो.
हॉरिझॉन्टल पाईपमध्ये व्ही वेलोसिटीने एरिया असेल ए आणि वेलोसिटी आहे व्ही. इंटरनल डायमीटर ऑफ पाईप इज डी. ओके, इंटरनल डायमीटरला मी जरा डी म्हणतो इथे. ठीक आहे, चलो. ओके, इफ वॉटर इज कमिंग आउट ॲट नोझल विथ स्पीड V1, किती स्पीडने येतो? V1 स्पीडने येतो. द डायमीटर ऑफ नोझल इज इक्वल टू वॉट? पहा, इथला एरिया आणि इथली वेलोसिटी शुड बी इक्वल टू इथला एरिया दॅट इज A2 किंवा ए पकडा, A1 पकडा, आणि तिथली वेलोसिटी जी की V1 आहे. त्यांनी इथला डायमीटर विचारला, डायमीटर ऑफ नोझल विचारलेलं, बरोबर. सो एरिया शोधू आपण नोझलचा. A1 इज इक्वल टू A इंटू व्ही डिवाइड बाय V1. सो एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, पाय आर स्क्वेअर, बट आरला जरा मी D/2 लिहितो, डायमीटर ऑफ नोझल डिवाइड बाय 2, आणि याचा मी जरा इथे स्क्वेअर करतो. एरिया 1 म्हणजे हा इथला एरिया, एरिया 1. ओके, नोझलचा एरिया म्हणजे पाय इंटू आर स्क्वेअर, आर म्हणजे इथला डायमीटर डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू एरिया म्हणजे इथला एरिया जो की पाय D/2 चा होल स्क्वेअर करायला लागेल तुम्हाला इथे, पाय इंटू आर स्क्वेअर, इथला एरिया इंटू तिथली वेलोसिटी डिवाइड बाय V1 करायला लागेल. जागा नाही, व्ही डिवाइड बाय V1 लक्षात ठेवायला फक्त आहे, पुढे करायचं. ओके, पाय आणि पाय कॅन्सल होईल असंही, 2 आणि 2 इथे कॅन्सल होईल. सो D1 स्क्वेअर इज इक्वल टू इथे बनतो डी स्क्वेअर इंटू V/V1, व्ही डिवाइड बाय V1. पहा बरं, असं काही आहे का? अंडररूट कराल तर डी इंटू अंडररूट V/V1, डी इंटू ऑप्शन नंबर बी दिसतो इथे. ओके, डी इंटू अंडररूट ऑफ व्ही डिवाइड बाय V1. नेक्स्ट, बर्नौलीज प्रिन्सिपल काय पाहता? बर्नौलीज प्रिन्सिपल बेसिकली एनर्जी कन्झर्वेशनशी रिलेटेड आहे. मी थोडंसं इथे एक्सप्लेन करतो काय. समजा आपल्याकडे असा एक पाईप आहे आणि या पाईपमध्ये लिक्विड असा इथे फ्लो होतो. ठीक आहे, लिक्विड असा इथे ओके फ्लो होतो, चालतो ना वरती, असा फ्लो होतो. हा एक पॉईंट पकडतोय मी इथे. ओके, तिथे इथे वेलोसिटी आहे लिक्विडची, ती V1 आहे, आणि इथे पकडतोय जी वेलोसिटी आहे ती V2 आहे. आणखीन एक पॉइंट समजायला हवा इथे, की एखादा गॅस आहे और लिक्विड आहे, जसं की प्रेशर P आहे, प्रेशराइज्ड गॅस आहे पकडा. P एवढा प्रेशर P एवढा प्रेशरनी तो गॅस स्टोअर झालेला आहे. व्ही बी दी व्हॉल्यूम ऑफ कंटेनर, त्या कंटेनरचा व्हॉल्यूम हा V आहे. P म्हणजे गॅसचा प्रेशर आणि V म्हणजे त्या कंटेनरचा व्हॉल्यूम. मग प्रेशर इंटू व्हॉल्यूम केल्याने त्या गॅसची प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ एनर्जी असते. प्रेशर इंटू व्हॉल्यूम केल्याने एका टाईपची एनर्जी निघत असते. मी थोडंसं पहिलं हे एक्सप्लेन करतो की एनर्जी एक्झॅक्टली आहे कशी. ओके, तर इथे करतो मी होल. मी परत सांगतो, आता या गॅसकडे कोणत्या कोणत्या एनर्जीज आहेत. समजा हा गॅस H हाईट वरती असेल, बरोबर, mgh त्याची पोटेन्शियल एनर्जी असेल. अख्खाच्या अख्खा हा सिलेंडर जर का V वेलोसिटीने मूव्ह होत असेल, तर हाफ mv स्क्वेअर हे त्या कंटेनरची, त्याच्यामधल्या गॅसची कायनेटिक एनर्जी असेल. पण ना गॅस मूव्ह होतोय आणि गॅस आहे ग्राउंड वरतीच, तरी पण गॅसला एका प्रेशरनी भरलेलं असेल आतमध्ये. V व्हॉल्यूम मध्ये गॅस आहे आणि P एवढा प्रेशर मधला गॅस आहे, तर गॅसकडे एक वेगळ्या टाईपची एनर्जी, PV टाईप ऑफ एनर्जी ही गॅसकडे असते. ओके, आता ती कशी पाहायची हे मी सांगतो तुम्हाला. इथे एक मी होल करतो. आता जर का मी तिथे एक होल करीन आणि इथे एक पुढे टर्बाईन लावीन, ओके, मी इथे एक होल केला, तर खूप जास्त प्रेशरनी गॅस भरलेला असल्यामुळे एकदम फास्ट स्पीडने बेसिकली गॅस बाहेर पडेल. हायली प्रेशराइज्ड गॅस आहे, बाहेर पडेल, टर्बाईनवरती पडेल, टर्बाईन गोल फिरेल. कसं काय गोल फिरला टर्बाईन? कोणती ना कोणती एनर्जी त्याला भेटली असावी. टर्बाईन गोल फिरल्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेशन वगैरे शिकलं असेल तुम्ही. डॅम मधून पाणी पडतं, टर्बाईन वरती पडतं, पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी, मग कायनेटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट होतो. त्या गोष्टी पाहिल्यात, करेक्ट. सो इथे पण या गॅसकडे कोणती तरी एनर्जी आहे, ज्याचा यूज करून टर्बाईनला गोल फिरवण्यात आलेला आहे, आणि त्या एनर्जीला बोलतो आपण प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ एनर्जी. समजा हा गॅस, बरोबर,
नॉर्मल प्रेशरनी भरला असतं, म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशरच आहे या गॅसचं पण. होल जरी केला असता ना तरी गॅस बाहेरच नसता आला आणि ना तो टर्बाईन वरती पडला असता. ओके, आणि ना टर्बाईन बेसिकली गोल फिरला असता. सो ही एक टाईप ऑफ एनर्जी आहे, प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ एनर्जी. प्रेशरला सरळ सरळ व्हॉल्यूमनी मल्टिप्लाय करायचं, गॅसची एनर्जी निघते, प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ एनर्जी. ओके, जेवढा प्रेशर जास्त, हे पहा, जेवढा पीव्ही, जेवढा प्रेशर जास्त, जेवढा व्हॉल्यूम जास्त, तेवढी याच्याकडे पूर्णपणे एनर्जी जास्त. ओके, जास्त प्रेशर असेल तर जास्त प्रेशरनी बाहेर पडेल, जास्त फिरवेल टर्बाईनला. जास्त व्हॉल्यूम असेल तर जास्त वेळ बाहेर पडत राहील आणि टर्बाईनला जास्त वेळ चालवेल, म्हणजे जास्त एनर्जी. ओके, सो इथे एक डायग्राम ड्रॉ केलेला आहे मी. इथे एक छोटासा लिक्विडचा पार्ट घेतलेला आहे मी. एम मासचा लिक्विड घेतलेला आहे. पुढे जाऊन आपण त्याला व्हॉल्यूमनी डेन्सिटीने डिव्हाइड करणारच आहे, बट सध्यासाठी मी असं लिहितो. इथे एक एम मासचा लिक्विड, छोटासा पार्ट घेतला लिक्विडचा एक. ओके, छोटासा एक लिक्विडचा ड्रॉप घेतलाय पकडा तुम्ही, जो की व्ही वेलोसिटीनी पुढे मूव्ह होतोय. तोच एम मासचा लिक्विड इथे व्ही टू वेलोसिटीनी मूव्ह होतोय. इथे त्या लिक्विडचा जो प्रेशर आहे तो आहे P1 आणि इथे जो लिक्विडचा प्रेशर आहे तो आहे P2. ग्राउंड लेवल पासून त्या लिक्विडचा जो हाईट आहे तो आहे H1 आणि ग्राउंड लेवल पासून लिक्विडचा जो हाईट आहे लेट दॅट बी H2. अशी सिच्युएशन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हे समजून घ्या, प्रेशर 1 इज ग्रेटर दॅन प्रेशर 2. पहिले हे क्लिअर करा. हा प्रेशर जास्त आहे, हा प्रेशर कमी आहे, म्हणूनच लिक्विड हा हाय प्रेशर टू लो प्रेशर फ्लो होतो. कोणतीही गोष्ट माहिती आहे आपल्याला, लिक्विड हाय प्रेशर टू लो प्रेशर फ्लो होत असतो. सो इथे हाय प्रेशर झोन आहे, इथे लो प्रेशर झोन आहे. सो लिक्विड हाय प्रेशर वरतून लो प्रेशरकडे फ्लो होत असतो. लिक्विड असा फ्लो होत आहे, त्याचा अर्थ हा हाय प्रेशर आणि हा लो प्रेशर, असं सिच्युएशन इथे आहे. ठीक आहे, तर इक्वेशन लिहितो मी, बर्नौलीज इक्वेशन. बर्नौलीज इक्वेशन काय माहिती का, सरळ सिंपल लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऍक्च्युली बर्नौलीज प्रिन्सिपल म्हणजे सरळ सिंपल लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे इथे या लिक्विडची जेवढी एनर्जी आहे तेवढीच एनर्जी लिक्विडची इथे असली पाहिजे. आता पहा बरं, इथे लिक्विडची किती एनर्जी असली पाहिजे. पोटेन्शियल एनर्जी mgh1, नाही का, mgh1 ना. कायनेटिक एनर्जी हाफ m v1 स्क्वेअर. ओके, प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ एनर्जी, तिथला प्रेशर इंटू तिथला व्हॉल्यूम, इथला प्रेशर इंटू इथला व्हॉल्यूम. सो प्रेशर व्हॉल्यूम एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, हे 3 टाईपच्या एनर्जीज आहेत इथे. आणि इथे पण गेल्यानंतर लिक्विडची एनर्जी तेवढीच राहिली पाहिजे. एनर्जी ना कोणी त्याला दिली ना कोणी तिथून घेतली. मग तिथे एनर्जी किती आहे, mgh2. आहे h2 हाईट आहे. सो पोटेन्शियल एनर्जी इज mgh2 प्लस कायनेटिक एनर्जी इज हाफ m v2 स्क्वेअर. इथली कायनेटिक एनर्जी इज हाफ m v2 स्क्वेअर प्लस तिथली प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ एनर्जी, म्हणजे तिथला प्रेशर इंटू तिथला व्हॉल्यूम, P2 इंटू V2 करायचा. तर हा झालेला आहे बर्नौलीज प्रिन्सिपल. बट नॉर्मली अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाहिलं नसेल. याला तुम्ही डिवाइड करू शकता. याला मी करतो डिवाइड डेन्सिटीने. कशाने डिवाइड करेन मी, डेन्सिटीने. पहा, डेन्सिटीने डिवाइड केला, डेन्सिटी ऑफ लिक्विडने डिवाइड केला ऍक्च्युली. ओके, डेन्सिटीनी डिवाइड करू शकता, व्हॉल्यूमनी पण डिवाइड करू शकता. ओके, व्हॉल्यूमने डिवाइड करतो. मासने डिवाइड करू शकता, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास येईल मासने डिवाइड केला तर. ओके, व्हॉल्यूमने डिवाइड केला तर लाईक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम येईल. व्हॉल्यूमने डिवाइड करण्यात थोडासा सेन्स बनतो ऍक्च्युली, बिकॉज लिक्विडची जी एनर्जी आहे ना, तर ती एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काढतो आपण. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे समजा एका लिटरकडे किती एनर्जी आहे, 10 जूल का. बर, मग माझ्याकडे 10 लिटर लिक्विड आहे, तर एनर्जी असेल 100 जूल. सो एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हे थोडंसं जास्त सिग्निफिकन्स आहे एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचं. सो म्हणून मी आता याला जरा व्हॉल्यूमने डिवाइड करतो. ओके, ऍक्च्युली ते V1 V2 लिहिण्याची गरज नव्हती, व्हॉल्यूम दोन्ही ठिकाणी सेमच आहे. इथे जेवढा व्हॉल्यूम आहे तेवढाच इथे व्हॉल्यूम, बिकॉज सेम मासचा लिक्विड होता, सो डेन्सिटी पण सेम आहे, कंप्रेसिबल नाही आहे. सो दोन्ही ठिकाणी व्हॉल्यूम तर सेमच आहे. अदरवाइज हे V1 लिहिलं तर तुम्ही वेलोसिटीशी कन्फ्युज नका हो. प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ एनर्जी येते. तर तुम्हाला माहिती, मासमध्ये डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, आणि हा व्हॉल्यूम व्हॉल्यूम काय होईल, कॅन्सल, तर इथे डेन्सिटी राहील. तर आता इक्वेशन पहा बरं कसा बनतो. इथे बनेल रो G H1. पहा, मासला मी काय लिहिलं,
डेन्सिटी इंटू वॉल्यूम, मग वॉल्यूम वॉल्यूम कॅन्सल. सो डेन्सिटी ऑफ लिक्विड जी इंटू H1. सो डेन्सिटी ऑफ लिक्विड जी इंटू H1. ओके. प्लस अगेन मास म्हणजे डेन्सिटी इंटू वॉल्यूम. सो वॉल्यूम वॉल्यूम कॅन्सल. सो हाफ रो V1 स्क्वेअर. ओके. सो हाफ रो V1 स्क्वेअर. व्हॉल्यूम व्हॉल्यूम तर असंही कॅन्सल झालं. सो P1च राहिला इथे इज इक्वल टू अगेन मास मीन्स डेन्सिटी इंटू वॉल्यूम. व्हॉल्यूम व्हॉल्यूम कॅन्सल. सो काय राहतो इथे रो जी H2 प्लस अगेन मास मीन्स डेन्सिटी इंटू वॉल्यूम. व्हॉल्यूम कॅन्सल. हाफ रो V2 स्क्वेअर. हाफ रो V2 स्क्वेअर प्लस अगेन व्हॉल्यूम व्हॉल्यूम कॅन्सल. इथे राहतो फक्त आणि फक्त P2. तर हा जो बॉक्स तुम्हाला इथे दिसत आहे तर याला बोलतो आपण बर्नौलीज प्रिन्सिपल. बर्नौलीचं इक्वेशन आहे हा. पाठ करायचं नाहीये, हे पटकन लिहायचं. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी, तिथली पोटेन्शियल, तिथली कायनेटिक, तिथली प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी, बस डिवाइड करा व्हॉल्यूमनी, असा इक्वेशन ऑटोमॅटिकली येऊन जातो. त्याचे ऍप्लिकेशन अप्लाय करून दाखवतो मी थोडंसं याला, नाही का. सो इट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बेसिकली. इथली टोटल एनर्जी आणि इथली टोटल एनर्जी कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. थोडंसं इथे जरा आणखीन अनालिसिस करू आपण, काय होतं पाहूया. तर जर का तुम्ही इथे नोटीस कराल तर इथली पोटेन्शियल जास्त आहे. ही जी एनर्जी ना इकडे जास्त आहे आणि इथली पोटेन्शियल एनर्जी थोडीशी कम्पॅरेटिव्हली कमी आहे. ओके. इथे जो प्रेशर होता तो जास्त होता आणि इकडे जो प्रेशर होता तो थोडासा कमी होता. ओके. सो राहिला प्रश्न वेलॉसिटीचा. वेलॉसिटी तर इथे कोण किती नॅरो आहे यावरती डिपेंड करेल. म्हणजे इथे जर का समजा ब्रॉड असेल एरिया आणि इथे जर का छोटा असेल, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी A1 V1 इज इक्वल टू A2 V2 पाहिलाय आपण. लेट्स से फॉर एक्झाम्पल V2 म्हणजे इथली वेलॉसिटी. सो V2 इज इक्वल टू A1 V1 डिवाइड बाय A2 करायला लागेल ना तुम्हाला इथे. आता A2 जो आहे A2 म्हणजे या साईडचा एरिया, A2 खूप कमी आहे आणि A1 खूप जास्त आहे. खूप मोठा एरिया आहे A1 आणि A2 कमी आहे. ओव्हरऑल ही गोष्ट 1 पेक्षा जास्त, म्हणजे V2 ही V1 पेक्षा जास्त येणार आहे. म्हणजे V2 हा V1 पेक्षा जास्त आहे. म्हणजे तुम्ही पहा तर हा जो V2 आहे इथे V2 तो V1 पेक्षा जास्त असल्यामुळे इथे कायनेटिक एनर्जी पण जास्त आणि इथे कायनेटिक एनर्जी कमी. तर तुम्ही थोडासा असा विचार करा. प्रेशर 2 मिनिटासाठी मी हे कट करतो इथे. प्रेशरबद्दल आपल्याला आणखी माहिती नाही असं मी समजतो. ओके. तर पोटेन्शियल एनर्जी इथे कमी, याचा कमी, बरोबर. कायनेटिक एनर्जी पण याचीच कमी, कारण की इथे कायनेटिक एनर्जी जास्त आहे, कारण की इथे वेलोसिटी जास्त आहे. नॅरो झाला तर फास्ट जातो. मग या दोन्ही एनर्जी याच्या कमी, या दोन्ही एनर्जी याच्या जास्त, पोटेन्शियल पण याचीच जास्त, कायनेटिक पण याचीच जास्त. मग या दोन्ही एनर्जी याच्या जास्त, दोन्ही एनर्जी याच्या कमी. तर ही एनर्जी याची जास्त असली पाहिजे आणि याची कमी असली पाहिजे. मग झोन हाय ॲडिशन आणि हाय ॲडिशन सेम येऊ शकतो. सो P1 इज ॲट हायर प्रेशर अँड P2 इज ॲट लोअर प्रेशर. हे तुम्ही इथून समजून घ्याल. या गोष्टी बेसिकली अशा वर्क करतात. बर्नौलीजचे काही ऍप्लिकेशन सांगतो मी तुम्हाला. ॲटोमाइझर पाहिलं असेल तुम्ही, ठीक आहे, किंवा तुम्ही तर पहिले हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की जिथे वेलोसिटी जास्त होते, एक पाईप घेतो नॅरो असा. तर इथून एक लिक्विड ड्रॉ करतो. लिक्विड बेसिकली असं पुढे जातो इथून. ओके. सो लिक्विड बाहेर पडेल इथून. ठीक आहे. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी पहिले, ठीक आहे. चलो एक बर्नौलीज प्रिन्सिपल अप्लायच करतो डायरेक्टली. इथे दोन पॉईंट्स आहेत नाही का. हा पॉईंट ए किंवा 1 आहे, हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे. दोन पॉईंटला अप्लाय करतो मी. इथे असं लिहितो की ग्राउंड लेवल पासून दोघे सेम हाईटवरती आहेत, एच आणि इथे पण अगेन एच. सो इथली पोटेन्शियल एनर्जी इथली पोटेन्शियल एनर्जी सेम असल्यामुळे एम जी एच. सो पोटेन्शियल एनर्जी लिहिण्यात पॉईंटच नाही आहे की. इथे वेलोसिटी V1 म्हणतो आणि इथे वेलोसिटी मी V2 म्हणतो. इथे प्रेशर P1 म्हणतो आणि इथे प्रेशर P2 म्हणतो. तर इथली प्रेशर व्हॉल्यूम एनर्जी इज तिथला प्रेशर इंटू तिथला व्हॉल्यूम. इथली कायनेटिक एनर्जी इज हाफ एम V1 स्क्वेअर इज इक्वल टू इथली प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी म्हणजे तिथला प्रेशर इंटू तिथला व्हॉल्यूम
प्लस तिथली कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ एम, तिथला वेलोसिटी जो काही आहे ना त्याचा स्क्वेअर करायचा. सो हाफ एम व्ही टू स्क्वेअर ही तिथली वेलोसिटी आहे, त्याची कायनेटिक एनर्जी काढली आपण इथे आता. ठीक आहे, आता थोडंसं अनालिसिस करू. वेलोसिटी कुठली जास्त, व्ही वन जास्त की व्ही टू जास्त, याचा पहिले विचार करा. आपल्याला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी माहिती ना, ए वन व्ही वन इज इक्वल टू ए टू व्ही टू. आता यामध्ये पहा, ए वन म्हणजे हा एरिया, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा खूप जास्त आहे, ए टू खूप कमी, हा खूप जास्त आहे, हा खूप कमी आहे. पण प्रोडक्ट तर सेमच आहे ना. आता हा खूप कमी आहे, बट प्रोडक्ट याला मॅच करायचं असेल तर व्ही टू ची वेलोसिटी, व्ही टू ची व्हॅल्यू जास्त असली पाहिजे आणि व्ही वन ची व्हॅल्यू कमी असली पाहिजे. सो व्ही टू हा जास्त आहे, म्हणजे हा जो वेलोसिटी आहे ना इथे, ओके, तो जास्त आहे. हा बाहेर पडणारा वेलोसिटी जास्त आहे, म्हणजे व्ही टू हा जास्त आहे आणि व्ही वन हा कमी आहे. पण या दोघांचं पण ऍडिशन सेम असलं पाहिजे ना, म्हणजे ऑटोमॅटिकली आता हा जास्त असेल तर हा कमी असला पाहिजे, हा कमी आहे म्हणून हा जास्त असला पाहिजे, सो दॅट ऍडिशन कुठे ना कुठे बॅलन्स होईल. म्हणजे तुम्ही हे समजून घ्या की पी टू खूप कमी आहे. पी टू म्हणजे इथला प्रेशर, इथला प्रेशर, वेलोसिटी जिथे जास्त असेल ना तिथे प्रेशर हा कमी असतो, वेलोसिटी जिथे जास्त तिथे प्रेशर कमी. म्हणजे कायनेटिक एनर्जी जास्त तर प्रेशर एनर्जी कमी, कायनेटिक एनर्जी कमी तर प्रेशर एनर्जी जास्त. असं लॉजिक आहे बेसिकली याचं. सो आपण असं समजून घेऊ, जिथे वेलोसिटी खूप जास्त असते ते प्रेशर फार कमी होत असते. म्हणजे पहा ना, असं आहे की लाईक इथे समजा एअर आहे, लाईक ऍटमॉस्फेरिक एअर आहे सध्या आपल्या रूम मध्ये जी एअर आहे ती एअर आहे. जर का समजा तुम्ही इथे बसलात फॉर एक्झाम्पल, ओके, समजा तुमच्या शेजारी किंवा तुमच्या वरून हवा खूप जास्त फास्ट रेटनी समोर चालली गेली, पुढे गेली, म्हणजे इथली एअर एकदम फास्ट पुढे गेली. इथली एअर जर का पुढे गेली तर इथे तर व्हॅक्यूम बनला ना. आता इथे व्हॅक्यूम बनला तर डेफिनेटली लाईक तुमच्यावरती वरच्या डायरेक्शन मध्ये फोर्स लागेल, बरोबर. म्हणजे एअर जर का एकदम फास्ट पुढे गेली समजा इथून, इथे एअर आहे जी की एकदम सडनली फास्ट पुढे गेली, तर इथे लो प्रेशर झोन क्रिएट झाला. एअर होती बट आता नाहीये, गायब झाली. सो लो प्रेशर झोन क्रिएट झाला, सो इथे व्हॅक्यूम सारखं बनायला लागलं, बरोबर. बाकी ठिकाणी तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आता इथे व्हॅक्यूम म्हणलं तर सर्व गोष्टी तिकडे अट्रॅक्ट व्हायला लागतील ना. हे नॉर्मली लाईक जेव्हा खूप मोठं वादळ येतं, ओके, खूप जास्त हवा चालते, तेव्हा जो छप्पर आहे तो उडून जातो, बरोबर. तर त्याचं लॉजिक असंच आहे बेसिकली, की समजा आता इथे खूप जास्त हवा चालू आहे सध्या, नाही का, खूप जास्त हवा चालू आहे. तर घराच्या आतमध्ये जी हवा आहे, बरोबर, तिथे रेस्ट वरती आहे, किंवा जी हवा चालू आहे थोडी बहुत आतमध्ये येऊन जाते, घरी एंटर होऊन जाते कशी ना कशी करून, आणि एंटर करून ती आतमध्ये थांबते घरामध्ये, म्हणजे प्रेशर इथे बिल्ट होतं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे किंवा त्याच्यापेक्षा किंचितसं जास्त. इथे जी हवा एअर आहे एकदम फास्ट पुढे जात असल्यामुळे, एकदम फास्ट पुढे जात असल्यामुळे इथे एअर आहे जी एकदम फास्ट मध्ये पुढे गेली, सो इथे इथे सध्या व्हॅक्यूम क्रिएट व्हायला लागला, ओके. एखादी गोष्ट इथे असेल आणि ती एकदम सडनली खूपच फास्ट रेटने पुढे गेला तर इथे लो प्रेशर झोन क्रिएट होतो, व्हॅक्यूम क्रिएट होतो. मग इथे लो प्रेशर आहे आणि आतमध्ये हाय प्रेशर आहे उलट, सो जे छप्पर आहे त्याचं वरती चाललं जाईल ना, हाय प्रेशर टू लो प्रेशर, अशा पद्धतीने बेसिकली तो उडायला लागेल छप्पर, ओके. काही बर्नौलीज ऍप्लिकेशन आहेत एरोप्लेनच्या केसमध्ये. समजा आता एरोप्लेनचा बॉडी आहे, एरोप्लेनचे विंग्स आहेत, ओके, ड्रॉइंग थोडंसं इग्नोर कराल. रनवे वरती एरोप्लेन पुढे जातोय, ओके. रनवे वरती एरोप्लेन पुढे जातोय, खूप फास्ट पुढे जातो, एक सर्टन वेलोसिटी तो गेन करतो. मी आता फक्त विंग्स ड्रॉ करतोय एरोप्लेनचे. आता एरोप्लेनचे विंग्स हे थोडेसे असे वरती झालेले असतात, सेक्शन व्ह्यू ड्रॉ करतोय मी, ओके. एरोप्लेनचे हे जे विंग्स आहेत, ओके, तर एरोप्लेन जातोय पुढे, एरोप्लेन पुढे जात असल्यामुळे जी हवा आहे, बरोबर,
तर विंग्सला अशी लागते. थोडंसं इमॅजिन करून इथे जरा अवघड जात असेल तुम्हाला मे बी. आता काय केलं सांगतो. हा एरोप्लेन जो आहे आणि हे जे विंग्स आहेत, बरोबर. तर हा सेक्शन व्ह्यू दाखवतोय मी तुम्हाला. हा सेक्शन व्ह्यू म्हणजे इथे असं कट करायचं आणि या डायरेक्शनने पाहायचं, या डायरेक्शनने. हे ना, प्लेन, जो मोबाईलचा प्लेन आहे तुमचा, तर त्याला परपेंडिक्युलरली स्क्रीनला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये कट केलं असं. ओके. लेट्स से फॉर एक्झाम्पल एरोप्लेनचा टॉप व्ह्यू पाहताय सध्या, तर एरोप्लेन हा असा दिसतोय. हा विंग आणि विंग असा एक व्हर्टिकल प्लेन ड्रॉ केलेला आहे, कट केलाय, आणि मग आता असा पाहतोय आपण हॉरिझॉन्टली. मग जो हा विंग दिसेल. ओके. हा विंग आहे. तर जेव्हा एरोप्लेन पुढे जातो, सोबत सोबत विंग पण तो पुढे जाणार. एअर बेसिकली विंग वरती अशी धडकते. ओके. एअर इथे खाली साठते. साठते मीन्स थांबते तिथे एअर. म्हणजे तुम्ही असं समजा की खूप एअर, ओके, जास्त वेलोसिटीने आली, खूप मोठं वादळ आहे, खूप फास्ट आलेलं आहे आणि या भिंतीवरती धडकलेलं आहे. त्या भिंतीवरती धडकल्यानंतर इथे तो थांबून जाईल ना. म्हणजे होईल असं की इथे खूप सारा एअर थांबेल. प्रेशराईज एअर, लाईक जास्त प्रेशर झोन क्रिएट होईल तिथे. खूप सारा एअर आला आणि थांबला. सो जी कायनेटिक एनर्जी आहे एअरची, ती प्रेशर एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल. खूप सारी एअर तिथे स्टोअर झाली म्हणजे प्रेशरमध्ये कन्वर्ट झालाय सर्व काही. सो हाय प्रेशर झोन इथे क्रिएट झालेला. सेम इथे जो एअर आलेला आहे, इथे स्टोअर होईल आतमध्ये, इथे विंगच्या खालती. आणि इथून जर का विचार कराल, तर इथे लो प्रेशर झोन क्रिएट होईल. विंगच्या वरच्या पोर्शनवरती लो प्रेशर झोन क्रिएट होईल. त्याचं रिझन असं आहे, ओके, की हा जो एअर आहे, बरोबर, हे बेसिकली याच्या खाली चालला जातोय, ना की इथे येतोय. इथे तर कोणता एअरच नाही ना. हा वरती गेला, हा वरती गेला. इथे कुठे एअर आहे कोणता? सो इथे लो प्रेशर झोन क्रिएट झालाय, खालती हाय प्रेशर झोन क्रिएट झालाय. सो डेफिनेटली एरोप्लेन हाय प्रेशर झोन टू लो प्रेशर झोन, सो वरती अशा पद्धतीने एरोप्लेन लिफ्ट व्हायला लागतं. ॲटोमायझर शिकलं असेल टेक्स्टबुक मध्ये. ॲटोमायझर म्हणजे स्प्रे वगैरे असतात ना. स्प्रे मध्ये कसं असतं पहा. लेट्स से फॉर एक्झाम्पल दिस डिओड्रंट. हा डिओड्रंट आहे आणि डिओड्रंटचा हा आहे बेसिकली तो ट्यूब. ओके. इथे एक पिस्टन ड्रॉ करतोय मी. ठीक आहे. हा एक पिस्टन आहे. ओके. करायचं काय असतं सांगतो मी तुम्हाला. हा जो पिस्टन आहे, ओके, याला तुम्ही एकदम फास्ट मध्ये पुढे ढकला. एकदम फास्ट मध्ये. खूप फास्ट मध्ये जर का तुम्ही त्याला पुढे ढकलाल, इथे जी काही एअर आहे ती एकदम फास्ट मध्ये तुम्ही ढकलली, तर ती एअर इथून चालली जाईल बाहेर खूप जास्त स्पीड मध्ये. म्हणजे इथे जी एअर होती, इथे या पूर्ण पोर्शन मध्ये जी एअर होती ती बाहेर पडत आहे. आधी एअर होती आणि स्पीड मध्ये बाहेर पडत असेल. आता शिकला आपण, जिथे वेलोसिटी जास्त असेल तिथे प्रेशर कमी होतो. वेलोसिटी जास्त असेल तर प्रेशर कमी होतं. सो इथला एअर जर का बाहेर पडला, तर इथे लो प्रेशर झोन क्रिएट झाला. इथे लो प्रेशर झोन क्रिएट झाला, तर इथे जो डिओड्रंट आहे ऑटोमॅटिकली वरती येईल. लो प्रेशर, इथे लो प्रेशर असल्यामुळे आपण त्याला सक नाही करत आहे. आपण फक्त इथली एअर बाहेर पाडत आहे, ढकलत आहे फक्त एअरला. एअरला ढकललं गेलं तर एअर तिथून चालली गेली तर तिथे व्हॅक्युमच क्रिएट होईल. सिंपल. बरोबर. आता मग इथे व्हॅक्यूम क्रिएट झाला तर डिओड्रंट वरती येईल, पण एअरला तर ढकलला ना. एअर तर पुढेच जाते ना. तर त्या डिओड्रंटला घेऊन एअर पुढे जाते. मग तो स्प्रेच्या फॉर्मॅटमध्ये बाहेर पडतो. ओके. सो स्प्रे असा वर्क करत असतो. अशा पद्धतीने बेसिकली हा वर्क करत असतो. ओके. ठीक आहे. सर्वात कॉमन जो ऍप्लिकेशन आहे तो ई फ्लक्स आहे. बट ई फ्लक्सच्या आधी एक काम करूया आपण. हा एक छोटासा न्यूमेरिकल घेऊया. तर इथे काय बोलण्यात आलेलं आहे पहा, की टू लाईट बॉल्स, ओके, टू लाईट बॉल्स, दोन लाईट बॉल आहेत इथे असे. ओके. आर सस्पेंडेड ॲज शोन इन फिगर. when the stream of air passes through the space between them. इथून ना एअर अशी पास केली. क्रॉस दाखवतो, क्रॉस. क्रॉस याचा अर्थ, ओके, हा जो प्लेन आहे, प्लेनच्या आतमध्ये एअर पास करतोय.
स्क्रीनच्या आतमध्ये बेसिकली एअर आपण ब्लो करतो. फास्टमध्ये एअर पुढे निघून जातं. आता जिथून फ्लुइड फास्टमध्ये जातो तिथे कमी प्रेशर क्रिएट होतो. सो ऑटोमॅटिकली हे जे दोन स्पियर आहेत, हे दोन स्पियर एकमेकांच्या जवळ यायला लागतील. हा इकडे येईल आणि हा पण इकडे येईल. कारण की इथून एअर आतमध्ये ब्लो केलं ना आपण, आतमध्ये ढकलली एअरला, नाही का? सो इथे जी एअर होती ती चालली गेली पुढे आतमध्ये, इनसाइड द प्लेन ऑफ पेपर. आता तिथे कोणीच नाहीये. पुढची एअर येईल थोड्या वेळात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये येऊन जाते, बट लाईक तो जो गॅप आहे त्याच्यामुळे तिथे एक व्हॅक्युम सारखा झोन क्रिएट होतो. आता मग इथे डेफिनेटली व्हॅक्युम सारखा झोन क्रिएट झाला तर लाईक व्हॅक्युम कडे गोष्टी अट्रॅक्ट होतात. सो ते स्पियर दोन्ही स्पियर एकमेकांच्या जवळ यायला लागतात. ओके, सो आन्सर काय लिहिणार पहा बरं. वेन द स्ट्रीम ऑफ एअर पासेस थ्रू द स्पेस बिटवीन देम, द डिस्टन्स बिटवीन द बॉल्स विल डिक्रीज. दॅट इज ऑप्शन नंबर सी. आपल्या इथे आन्सर असेल. तर पहा लास्ट आर्टिकल, स्पीड ऑफ इफ्लक्स. ओके, एक कंटेनर आहे. कंटेनर मध्ये एच हाईट पर्यंत लिक्विड भरलेलं आहे. ओके, मी इथे ड्रॉ करतो. हाईट एच पकडतोय मी इथे. एच हाईट पर्यंत लिक्विड भरण्यात आलेलं आहे आणि कंटेनरच्या बॉटम वरती एक छोटासा होल करतोय मी. ओके, तो असा एक प्रोव्हिजन ठेवतोय मी इथे की इथून पाणी खाली पडू शकतं. हे इथून लिक्विड बेसिकली खाली पडणार आहे असं, अशा पद्धतीने. तर हा जो काही सिलेंड्रिकल कंटेनर आहे, याचा जो एरिया आहे, ओके, सिलेंड्रिकल जो वेसल आहे हा टॉप एरिया, आणि हा इथला जो काही एरिया असेल, ओके, लेट दॅट बी ए, कॅपिटल ए. आणि हा जो होल केलेला आहे मी इथे, त्याच्या एरियाला मी स्मॉल ए म्हणतोय. काय बोलतो? स्मॉल ए. आपल्याला हे शोधायचंय की काय वेलोसिटीने इथून पाणी बाहेर पडतं. होल तुम्ही इथे पण करू शकता. होल इथे कराल तर लिक्विड बेसिकली असं पडेल, इथून इथून बाहेर पडेल. मग असे पण काही सम्स आहेत की लेट्स से फॉर एक्झाम्पल हा ग्राउंड लेवल आहे, मग इथून लिक्विड बाहेर पडल्यानंतर लिक्विड असं किती डिस्टन्स इथून, किती डिस्टन्स पुढे जाऊन पडतो, थोडा बहुत प्रोजेक्टाईलचा कॉन्सेप्ट लावण्यात येतो. पण पहिले आपण एक शोधू की लिक्विड किती वेलोसिटीने बाहेर पडतो. आधी आपण हे शोधूयात. ठीक आहे. तर हा जो एरिया आहे तो ए आहे, हा एरिया स्मॉल ए आहे. होलचा साईज हा कन्सिडरेबल आहे. ओके, जर का तुम्ही याच्या लाईक हा सिलेंड्रिकल आहे बेसिकली, तर याच्या डायमेन्शनशी कन्सिडरेबल होलचा डायमीटर आहे. अशा केसमध्ये आपण डेरिवेशन करतोय काय वेलोसिटीने तो बाहेर पडेल. लेट्स से फॉर एक्झाम्पल V1 वेलोसिटीने तो बाहेर पडतोय, V1. पण इथे पण जो काही लिक्विड आहे, ओके, तर इथला पण लिक्विड बेसिकली सर्टन वेलोसिटीने खाली खाली येत आहे. समजा मी याला V2 म्हणतो, चलो V2 म्हणतो, आणि इथे जो लिक्विड खाली येत आहे तो V1 वेलोसिटीने तो लिक्विड खाली येत आहे. पण काय होतं पहा की होल मोठा असल्यामुळे खूप सारा लिक्विड बाहेर पडत आहे. म्हणजे ही जी लेवल आहे ना, पाण्याची जी लेवल आहे, ही एकदम खाली येत राहील आणि कन्सिडरेबल अमाऊंटनी खाली येत राहील. सो पाण्याची जी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये वेलोसिटी आहे ती V1 आहे आतमध्ये, आणि बाहेर पडते वेळी तर वेलोसिटी V2 आहे, जर आपल्याला माहितीच आहे इथे. अशा पद्धतीने होल जर का खूपच छोटा असला असता, एकदम छोटा होल असेल तर पाणी खूप कमी बाहेर पडेल, भरपूर वेलोसिटीने पडेल, बट लाईक अमाऊंट कमी असेल. मग पाण्याचा अमाऊंट, बाहेर पडण्याचा अमाऊंट कमी असल्यामुळे, ओके, ही जी पाण्याची लेवल आहे तर ती खूप फास्ट ड्रॉप नाही होणार, हळूहळू ड्रॉप होईल. मग त्या केसमध्ये हा जो V1 वेलोसिटी आहे त्याला इग्नोर केलं तरी चालेल. पण होल मोठा असल्यामुळे, पाणी जास्त बाहेर पडत असल्यामुळे, बरोबर, जास्त पाणी बाहेर पडत असल्यामुळे ही लेवल पटपट खाली येईल. म्हणजे याची वेलोसिटी कुठे ना कुठे आपल्याला कन्सिडर करायला लागणार आहे. ठीक आहे. तर पहिले तर मी इक्वेशन ऑफ कंटिन्युटी यूज करतो. ओके, इथे लिहितो मी ए
ओके, इंटू V1 इज टू A इंटू V2. म्हणजे हा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, हा जो काही सिलेंड्रिकल वेसल आहे त्याचा, हा जो काही सिलेंड्रिकल वेसल आहे त्याचा हा जो एरिया आहे, एरिया इंटू दिस वेलोसिटी V1, रेट ऑफ फ्लो आहे बेसिकली सिलेंडरच्या आतमध्ये, काय रेटनी फ्लो होतो लिक्विड खालती. ओके, सो A इंटू V1 इट शुड बी इक्वल टू, बाहेर काय रेटनी पडत आहे, तर हा स्मॉल ए म्हणजे याचा डायमीटर जो काही असेल, एरिया सॉरी, एरिया इंटू दिस V2 याला आपण लक्षात राहू दे, बॉक्स करून ठेवून टाकतो इथे. आता मी जरा दोन पॉईंट कन्सिडर करतोय. एक पॉईंट आहे पहा इथे आणि एक पॉईंट आहे जस्ट बाहेर. ओके, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट, अशा दोन पॉईंटवरती मी बर्नौलीज प्रिन्सिपल अप्लाय करतो. इथली टोटल एनर्जी आणि इथली टोटल एनर्जी सेम असली पाहिजे. दोघांचा हाईट ग्राउंड लेवल पासून ऑलमोस्ट सेमच आहे. खूप जास्त असा काही डिफरन्स नाही आहे हाईटमध्ये, सो मी पोटेन्शियल एनर्जीला इथे आणतच नाहीये. सो या पॉईंटवरती प्रेशर लेट्स से फॉर एक्झाम्पल P1 आणि या पॉईंटवरती प्रेशर लेट्स से फॉर एक्झाम्पल P2. तर इथे प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी किती आहे, तिथला प्रेशर इंटू तिथला व्हॉल्यूम. इथे कायनेटिक एनर्जी किती आहे, हाफ तिथला मास इंटू तिथला वेलोसिटीचा स्क्वेअर शुड बी इक्वल टू. इथली प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी किती आहे पहा, तिथला प्रेशर इंटू तिथला व्हॉल्यूम प्लस इथली कायनेटिक एनर्जी किती आहे, तो आहे हाफ एम कायनेटिक एनर्जीचा स्क्वेअर, मीन्स लाईक वेलोसिटीचा स्क्वेअर इज कायनेटिक एनर्जी. तर असा इक्वेशन बनलेला आहे. व्हॉल्यूमने डिवाइड करा, डिवाइड बाय व्हॉल्यूम, डिवाइड बाय व्हॉल्यूम, डिवाइड बाय व्हॉल्यूम, डिवाइड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम व्हॉल्यूम कॅन्सल, P1 प्लस हाफ, पहा इथे मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, व्हॉल्यूम व्हॉल्यूम कॅन्सल, हाफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉल्यूम कॅन्सल अगेन P2 प्लस मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, व्हॉल्यूम अगेन कॅन्सल. ओके, सो हा बनलेला आहे हाफ रो V2 स्क्वेअर. बरं, कशामध्ये इंटरेस्टेड आहे आपण, आपण इंटरेस्टेड आहे V2 मध्ये. बघा V2 मध्ये आपण इंटरेस्टेड आहोत. P1 म्हणजे इथल्या पॉइंटवरती प्रेशर, या पॉइंटवरचा प्रेशर आहे P1 म्हणजे, जो की असतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर. नाही का, इथे प्रेशर किती आहे, हे बघा ऍटमॉस्फेरिक प्रेशर तर वरतून राहतोच ना कधी पण. ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस या लिक्विड कॉलम मुळेचा प्रेशर एच रो जी प्लस हाफ रो. आता हा जो V1 तुम्हाला इथे दिसतोय, पण V1 तर मला बेसिकली नकोच आहे ऍक्च्युली, मला V2 हवा आहे. सो अख्खा इक्वेशन मी V2च्या फॉर्मॅटमध्ये करीन, पण ठीक आहे, हाफ रो V1 स्क्वेअर सध्यासाठी ठेवून टाकेन इज इक्वल टू P2 म्हणजे हा बाहेरच्या पॉइंट वरती असणारा प्रेशर जो की ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ओके, सराउंडिंग मध्ये जो ऍटमॉस्फेरिक प्रेशरच इथे ऍक्ट करतोय, दुसरा कोणता प्रेशर तो दिसत नाहीये, प्लस हाफ रो V2 स्क्वेअर. सो ऍटमॉस्फेरिक प्रेशर इथून कॅन्सल होईल. इथे राहील एच रो जी इज इक्वल टू, हा तिकडे जाईल. ओके, सो हाफ रो जर का तुम्ही कॉमन कराल तर ब्रॅकेटमध्ये इथे V2 स्क्वेअर मायनस ऑफ V1 स्क्वेअर असं शिल्लक राहणार आहे ब्रॅकेटमध्ये. हा 2 तिकडे गेला मल्टिप्लाय, डेन्सिटी दोन्ही ठिकाणून कॅन्सल, सो वरती बनलेला आहे 2GH. ओके, 2GH इज इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. तर V2 स्क्वेअरला V2 स्क्वेअर मायनस ऑफ, इथून पहा जो बॉक्स केलाय आपण स्टार्टिंग मध्ये, V1 च्या जागी मी काय लिहू शकतो, AV2 डिवाइड बाय AV2 डिवाइड बाय A असं लिहू शकतो, आणि याचं मी आता स्क्वेअर करेन. मग V2 स्क्वेअर आणि V2 स्क्वेअर इथून कॉमन काढीन, तर 2GH इज इक्वल टू 2GH इज इक्वल टू V2 स्क्वेअर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये येईल 1 मायनस ऑफ A डिवाइड बाय A चा होल स्क्वेअर. ही गोष्ट इकडे जाऊन डिवाइड होईल, V2 स्क्वेअर आहे, अंडर रूट कराल तर आन्सर कसा येईल पहा, अंडर रूट ऑफ ओके 2GH होल डिवाइड बाय 1 मायनस ऑफ A डिवाइड बाय A चा होल स्क्वेअर. हा आलेला आहे V2. बाहेर पडणाऱ्या लिक्विडची ही वेलोसिटी आहे. जर का होल खूपच छोटा असेल तर त्या केसमध्ये हा जो A आहे, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन त्या होलचा, तो खूप छोटा असेल तर याला तुम्हाला इग्नोर करायला लागेल. हा खूप छोटा असेल 0.01 समजा, तर हा तर झिरोच होईल असेल, सो खाली 1च राहील. सो अंडर रूट 2GH एवढ्या वेलॉसिटीने बेसिकली लिक्विड बाहेर पडतो, त्याला बोलतो आपण स्पीड ऑफ इफ्लक्स, अंडर रूट ऑफ 2GH. बट होल कन्सिडरेबल साईजचा असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायला लागेल.
होल कन्सिडरेबल साईजचा असेल तर. बट खूप छोट्या डायमेन्शनचा होल असेल तर लाईक एची व्हॅल्यू खूप छोटी होईल. सो ओव्हरऑल हा 0 होईल. 1 - 0 हा 1च बनेल असं इथे. सो हा पार्ट इग्नोर करा. √2gh आपला आन्सर मिळेल. सो V2 इज टू √2gh. ओके, याच्यावरती काही न्यूमरिकल्स करूया आपण. आय होप रिझल्ट तुम्हाला हे क्लिअर आहे. टेक्स्टबुक मध्ये पाहाल तर अशा पद्धतीने दिला आहे ते. लिक्विड इथे भरलेला असतो असं. ओके, इथे होल करण्यात येतो आणि जो वेलोसिटी आहे बाहेर पडण्याची दॅट इज 2gh, √2gh. आणि h म्हणजे h हाईट पर्यंत लिक्विड भरण्यात आलेलं आहे. तर बाहेरची वेलोसिटी इज √2gh. आता समजा असे काही क्वेश्चन्स असतील लाईक इथे एक होल करण्यात आला, इथे एक होल करण्यात आला. सर्वात जास्त कोणत्या केसमध्ये वेलोसिटी असणार आहे? सर्वात खालची इथे की इथे? प्रत्येक ठिकाणची वेलोसिटी इज √2g. h म्हणजे आता इथे हा हाईट कराल ना, त्याला की मी समजा a म्हणतो, √2ga. बरोबर. या केसमध्ये त्या हाईटला मी b म्हणतो. सो √2gh. h म्हणजे इथे b आहे. पूर्ण कट टू कट एंड पर्यंत पाणी भरलेलं आहे. सो टॉप सरफेस पासून त्या होल पर्यंतची हाईट मेजर करायची असते. डेरिवेशन मध्ये हे शिकलो ना आपण, टॉप सरफेस पासून त्या होल पर्यंतची हाईट ही बेसिकली इथे घ्यायची असते. टॉप सरफेस पासून होल पर्यंतची हाईट इज √2gh. ओके, तर या केसमध्ये सर्वात जास्त वेलोसिटीने तो बाहेर पडत असतो. काही क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण इथे. लार्ज ओपन टँक containing water has two holes to its wall. दोन होल आहेत. Square hole of side A is made at a depth D, sorry, at a depth Y. एक टँक ड्रॉ करतो मी इथे. ओके, आणि फुल ऑफ वॉटर. ओके, म्हणजे पूर्ण पाण्याने भरलेला हा टँक आहे असा. ठीक आहे, तर इथे एक होल करतो वाय डिस्टन्स वरती. ओके, लार्ज ओपन टँक कंटेनिंग वॉटर हॅज टू होल्स टू इट्स वॉल. ओके, स्क्वेअर होल ऑफ साइड ए इज मेड ॲट अ डेप्थ वाय. म्हणजे वाय डिस्टन्स वरती एक स्क्वेअर टाईपचा होल बनवला आपण असा. एक स्क्वेअर होल आहे, स्क्वेअर शेपचा होल आहे. बरं, इथे बाहेर पडणारा लिक्विडचा जो वेलोसिटी आहे दॅट इज √2gh. एचला मी वाय लिहिन इथे. ठीक आहे, पुढे. अँड अ सर्क्युलर होल ऑफ रेडियस आर इज मेड ॲट अ डेप्थ 16y दिसतो. तो 1 कन्फ्युजिंग आहे. 16y आहे असं मी जरा अज्युम करतो इथे. ओके, एक सर्क्युलर शेपचा पण होल आहे इथे. सर्क्युलर शेपचा होल आहे इथे. ओके, जो की 16y एवढ्या बेसिकली डिस्टन्स वरती 16y. तर इथे जी बाहेर पडणाऱ्याची वेलोसिटी असेल लिक्विडची ते आहे 2g. ओके, h म्हणजे 16y लिहीन मी इथे. अशी वेलोसिटी. If the equal amount of water comes out through both the holes per second, किती पाणी बाहेर पडतं इथे? एरिया इंटू व्हॉल्यूम ना. व्हॉल्यूम आउट म्हणजे इथला एरिया, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू व्हॉल्यूम असतो, सॉरी इंटू वेलोसिटी असतो. बरोबर, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी मध्ये शिकले आपण किती व्हॉल्यूम बाहेर पडतं. सो तिथला एरिया, ओके, इथला व्हॉल्यूम आउट इज इक्वल टू इथला व्हॉल्यूम आउट. सो इथला व्हॉल्यूम आउट म्हणजे तिथला एरिया इंटू तिथली वेलोसिटी, आणि इथला व्हॉल्यूम आउट इज इक्वल टू इथला एरिया इंटू तिथली वेलोसिटी. दोघांची वेलोसिटी तर माहिती आहे आपल्याला. इथला एरिया, जर का या ठिकाणचा एरिया तुम्ही पाहाल, तो एरिया आहे पाय आर स्क्वेअर, आणि तिथली वेलोसिटी आहे √2g इंटू 16y. या केसमध्ये जर का पाहाल तर तिथली जी वेलोसिटी आहे ती आहे √2gy. आणि इथला जो एरिया आहे तो साईड त्यांनी ए दिला, सो एरिया म्हणजे ए स्क्वेअर असेल. सो 2gy आणि 2g आणि हा y कॅन्सल होईल. ओके, सो इक्वेशन काय बनेल पहा, ए स्क्वेअर आहे इकडे, दॅट इज इक्वल टू इकडे पाय आर स्क्वेअर आहे. ठीक आहे, 16चा अंडररूट कराल तर 4 बनेल. विचारण्यात काय आलेलं आहे, द व्हॅल्यू ऑफ आर अँड ए विल बी, रिलेशन बिटवीन आर अँड ए. अंडररूट कराल, ए इज इक्वल टू अंडररूट ऑफ पाय आर इंटू 2. आरची व्हॅल्यू काय बनेल, ए डिवाइड बाय 2√पाय. आरची व्हॅल्यू ए डिवाइड बाय 2√पाय, दॅट इज ऑप्शन नंबर ए. आपला इथे आन्सर बनेल. ठीक आहे, नेक्स्ट सम.
वॉटर बैरल स्टैंड्स ऑन द टेबल एट हाइट h. ओके, वॉटर बैरल है. ओके, वॉटर बैरल आहे एका टेबलवरती ॲट हाईट h. जमिनीपासून h हाईटवरती एक असा टेबल टेबल आहे. लेट्स से फॉर एक्झाम्पल असा एक टेबल आहे. त्या टेबलवरती ओके, तर ठीक आहे. तर टेबलवरती एक वॉटर बॅरल आहे. वॉटर बॅरल स्टँड्स ऑन अ टेबल ॲट हाईट h. अ स्मॉल होल इज मेड ऑन wall of a barrel at its bottom. If the stream of water coming out of the hole strikes the ground at a horizontal distance r from the table. म्हणजे समजा इथे एक होल केला आम्ही, इथे एक होल करतो. आता होल केल्याने इथून पाणी बाहेर पडेल. पाणी बाहेर पडल्यानंतर पाणी असं पडेल कुठेतरी, नाही का इथे. तर तो जिथे होल केलं ना तिथून किती डिस्टन्स वरती बाहेर पडलाय तो का? हा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स आर आहे. ठीक आहे ना. आर डिस्टन्स पुढे जाऊन तो खाली पडलेला आहे. होल केला आहे इथे, पाणी पडत आहे. आर डिस्टन्स पुढे जाऊन पाणी पडलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे ओके, डेप्थ डी ऑफ वॉटर इन द बॅरल इज इक्वल टू वॉट. म्हणजे पाणी आता कुठेपर्यंत असेल, इथे कुठेपर्यंत तरी. तर हा जो डेप्थ आहे ना, हा याला ते बोलतात डी. तर डी ची व्हॅल्यू काय म्हणे इन टर्म्स ऑफ आर आणि एच. तर एक काम करतो मी, थोडंसं असं डेरिवेशनला लागतो याच्या. किती वेलोसिटीने पाणी बाहेर पडणार आहे इथे? अंडर रूट ऑफ 2g h. नाही का, डी आहे इथे, तर म्हणून डी लिहिलं. अंडर रूट 2gd एवढ्या वेलोसिटीने इथून पाणी बाहेर पडणार आहे. तर जितक्या जास्त वेलोसिटी बाहेर पडेल तितक्या जास्त दूर जाईल बेसिकली तो. ठीक आहे. आता एक काम करतो, टाइम ऑफ फ्लाईट शोधतो. मी हे शोधतो इथे की खाली पडण्यासाठी वेळ किती लागतो. इथून बेसिकली खाली पडण्यासाठी वेळ किती लागतो, त्यासाठी मी व्हर्टिकल मोशन इमॅजिन करीन. कोणती मोशन? व्हर्टिकल मोशन. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता इथून जर का तो इथे असा खाली पडणार, मग तसा व्हर्टिकली एवढा एच डिस्टन्सच खाली पडेल ना तो. तसा बाकी हॉरिझॉन्टली जातोय पुढे, बट व्हर्टिकली तर एच डिस्टन्स खाली होतो. सो डिस्टन्स कवर्ड इज एच. इनिशियल वेलोसिटी तर झिरो आहे. मी व्हर्टिकल मोशन कन्सिडर करतो ना, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट घेतली असेल इथे, तर इनिशियल पण व्हर्टिकल वेलोसिटीची घेईन. भले हे अंडर रूट 2gd या डायरेक्शनची वेलोसिटी आहे, बट त्या डायरेक्शनची वेलोसिटी नको आहे आपल्याला. आपल्याला व्हर्टिकल डायरेक्शनची वेलोसिटी हवी आहे, जी की इनिशियल, जी की झिरो आहे. प्लस हाफ ऍक्सेलरेशन इथे जी आहे आणि इथे टीचा स्क्वेअर करतो. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू ओके 2h डिवाइड बाय जी येतो. याचा अर्थ टाइमचा जो व्हॅल्यू आहे तो आहे अंडर रूट ऑफ 2h डिवाइड बाय जी. ओके, एवढा टाइम बेसिकली लागतो इथून खाली पडण्यासाठी. आता एवढ्या टाइम मध्ये किती डिस्टन्स कव्हर करतो हा मुद्दा आहे. आता किती डिस्टन्स कव्हर करतो म्हणजे हॉरिझॉन्टल मोशन घ्यायला लागेल आपल्याला, बरोबर ना. हॉरिझॉन्टल मोशन इथे लिहितोस, वेलोसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट बाय टाइम. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलोसिटी इंटू टाइम. मी डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करण्याचं रिझन असं आहे की जेव्हा तो हॉरिझॉन्टली किंवा हॉरिझॉन्टल मोशन जर का याची कन्सिडर कराल, तर हॉरिझॉन्टल मोशनला कोणी अपोज करणारच नाहीये. म्हणजे ही जी वेलोसिटी आहे हॉरिझॉन्टल वेलोसिटी, ही कमीच होणार नाहीये. जेवढी आहे तेवढीच राहील. उलट्या डायरेक्शन मध्ये काही फोर्सच नाहीये ना. सो टोटल जो डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे जो की आर आहे ऍक्च्युली इथे आर, ते डीच्या जागी मी डायरेक्टली आरच लिहितो, इज इक्वल टू सांगा या डायरेक्शनची वेलोसिटी आहे अंडर रूट 2gd आणि इंटू टाइम करायला लागेल. आणि टाइम जो की आहे अंडर रूट 2h डिवाइड बाय जी. तसा हा जी आणि जी कॅन्सल होईल. मला वाटतं दोन्ही साईडला जर का स्क्वेअर कराल, आर स्क्वेअर थोडंसं इथे वरती लिहितो, आर स्क्वेअर इज इक्वल टू ओके 2 into 2 कराल तर 4 बनेल. स्क्वेअर केल्यामुळे अंडर रूट चालला जातो आणि डी इंटू एच असं इक्वेशन बनलेलं आहे. विचारतात आपल्याला डी, सो डीचा व्हॅल्यू आर स्क्वेअर डिवाइड बाय 4h. आर स्क्वेअर डिवाइड बाय 4h असा बनणार. आर स्क्वेअर डिवाइड बाय 4h. ओके, द नेक्स्ट
सॉरी, हा वाला क्वेश्चन पहा. दोन क्वेश्चन बाकी आहेत आता फक्त. टँक इज फिल्ड विथ वॉटर. ओके, टँक इज फिल्ड विथ वॉटर अँड ऑइल. वॉटर पण आहे, ऑइल पण आहे. पहा, एक टँक आहे असा. ओके, तर त्या टँकमध्ये ते वॉटर आहे. ओके, आणि वरती आहे ऑइल. आणि वरच्या पोर्शन मध्ये बेसिकली ऑइल आहे. ठीक आहे, वरती वरती ऑइल, खालती वॉटर. काय दिलं आणखीन? टँक इज फिल्ड विथ वॉटर अँड ऑइल. हाईट ऑफ वॉटर लेअर इज 1 मीटर. वॉटर जो आहे तो 1 मीटर आहे. अँड ऑइल इज 4H. 4H मीटर हा ऑइल आहे. वेलोसिटी ऑफ ई फ्लक्स फ्रॉम अन ओपनिंग ॲट द बॉटम ऑफ टँक इज इक्वल टू वॉट. म्हणजे आता समजा इथे मी एक होल केला. होल केला. होल केल्यानंतर जो पाणी बाहेर पडणार आहे त्याची वेलोसिटी काय आहे म्हणा. यासाठी पहा, तुम्हाला 2 पॉईंट कन्सिडर करायला लागतील इथे. इथली टोटल एनर्जी इज टू इथली टोटल एनर्जी. आता इथे जी टोटल एनर्जी आहे तो तिथला प्रेशर इंटू तिथला व्हॉल्यूम प्लस इथली कायनेटिक एनर्जी तर झिरोच आहे. इथे कायनेटिक एनर्जी नाहीये काही. ठीक आहे, बाहेर पडल्यानंतर मग वेलोसिटी येईल ना. सो इथली टोटल एनर्जी फक्त प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ एनर्जी. आणि इथे जी टोटल एनर्जी आहे तो तिथला प्रेशर, तिथला व्हॉल्यूम प्लस इथे त्या कायनेटिक एनर्जी पण असल्यामुळे ½ mv² करायला लागेल मला इथे. व्हॉल्यूमने डिव्हाइड करा. व्हॉल्यूम कॅन्सल. सो इथला प्रेशर ज्याला की मी P1 म्हणतो, इथला प्रेशर ज्याला की मी P2 म्हणतो. ओके, प्लस मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम व्हॉल्यूम विल गेट कॅन्सल. सो ½ v म्हणजे वेलोसिटी स्क्वेअर. वेलोसिटी शोधायची ना आपल्याला. तर पहा बरं, प्रेशर किती आहे. इथे जो प्रेशर आहे ना तो या ऑइलच्या कॉलममुळे पण आहे आणि या वॉटरच्या कॉलममुळे पण आहे. दोघांमुळे इथे प्रेशर आहे ऍक्च्युली. ऑइलमुळे प्रेशर आहे H. ऑइलच्या हाईट H. ऑइलचा डेन्सिटी 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 सिग्मा बोलला त्याने. H रो इंटू G. हे ऑइलमुळेचं प्रेशर आहे. P1 ची व्हॅल्यू लिहितो. प्लस वॉटरमुळेचं प्रेशर आहे H. 1 मीटर. H रो म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर इंटू G. हे वॉटरमुळेचं प्रेशर आहे. प्लस या दोघांव्यतिरिक्त ऍटमॉस्फेरिक प्रेशर पण तिथे आहेच आहे. दॅट इज इक्वल टू P2 म्हणजे इथला प्रेशर. हे पहा, हे P2 म्हणजे इथला प्रेशर, P1 म्हणजे इथला प्रेशर होता. P2 म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे प्लस ½ ρv². ऍटमॉस्फेरिक प्रेशर इथे कॅन्सल होईल. ओके, तिथून जी कॉमन करू शकता तुम्ही. 4H सिग्मा G प्लस ρg शुड बी इक्वल टू ½ ρv². तर v ची व्हॅल्यू शोधायची. टू आत वरती टाकतो. ओके, सो 2g कॉमन बनेल. मग इथे बनेल 4H रो प्लस 4H सिग्मा डिवाइड बाय रो प्लस रो सॉरी डिवाइड बाय रो इज इक्वल टू v². का बरं असं काही आन्सर आहे का? 2g आहे ते 2g ऑप्शन नंबर बी मध्ये. पहा बरं किती मॅच होतं. हे पाहिजे 2g ला 2g 4H सिग्मा प्लस रोला प्लस रो हा डिवाइड बाय रो आहे डिवाइड बाय रो. ओके, हे v² आहे म्हणजे v इज इक्वल टू याचा अंडर रूट होईल जो की पॉवर 1/2 आहे. तो गो विथ ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, नेक्स्ट लास्ट समय सेशनचा. याच्यामध्ये तुम्हाला एक रिझल्ट सांगतो फक्त. ॲज इट इज रिझल्ट लक्षात ठेवाल. टँक आहे. ओके, टँकमध्ये समजा पाणी आहे. ओके, आणि हा पाणी आहे H हाईट पर्यंत पाणी आहे. H हाईट पर्यंत. इथे तुम्ही एक होल केला तर होलमधून पाणी बाहेर पडेल. ओके, हा पाणी कमी 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 होईल. लेवल कमी कमी होईल आणि हा पाणी संपून जाईल बेसिकली. तर जो टाइम लागत असतो याला एम्प्टी करण्यासाठी दॅट इज प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ H. जो काही हाईट आहे ना त्याच्या अंडर रूटला हा टाइम प्रोपोर्शनल असतो. अंडर रूटला. मग आता तुम्ही मला हे सांगा की H हाईटचा पाणी असेल आणि तो टी टाइम मध्ये जर का एम्प्टी होत असेल टँक. वॉटर इज फिल टू हाईट H. वॉटर फ्लोज आउट इन T सेकंड्स. म्हणजे टी टाइम मध्ये बेसिकली पूर्णपणे एम्प्टी होतो. आणि समजा जर का
ओके, पाणी असं 4H हाईटपर्यंत भरलं. कितीपर्यंत? 4H एवढ्या हाईटपर्यंत जर का पाणी तुम्ही भरला, ओके, 4H एवढ्या हाईटपर्यंत पाणी भरला, इट विल फ्लो आउट इन टाइम. तर हाईट आहे 4 टाइम्स. करेक्ट. हाईट किती टाइम्स आहे? 4 टाइम्स असेल. 4चा अंडर केलं तर 2 टाइम्स होईल. म्हणजे डबल टाइम लागेल. 2T टाइम लागेल बेसिकली. सो ऑप्शन नंबर सी इज 2T. ओके, हा रिझल्ट जस्ट लक्षात ठेवाल. डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करून आहे ॲज अ डेरिव्हेशन बाय युजिंग इंटिग्रेशन. बट लाईक हा रिझल्ट पण इनफ आहे. टाइम इज प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ एच. ओके, हाईटच्या अंडर रूटला एम्प्टी होण्यासाठीचा टाइम जो आहे तो प्रोपोर्शनल आहे. सो हा होता आपला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. ओके, त्यातला फ्लुइड डायनॅमिक्सचा सेक्शन, ज्यामध्ये आपण हे सर्व पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. ओके, लॅमिनार फ्लो, रेनॉल्ड्स नंबर, विस्कोसिटी, स्टोक्स लॉ, टर्मिनल वेलोसिटी, बबलची वेलोसिटी, कंटिन्युटी इक्वेशन, बर्नौलीज प्रिन्सिपल अँड स्पीड ऑफ इफ्लक्स. ओके, सो आय होप सेशन समजलं असेल. सो क्लोज करतो मी इथे. ओके, सो बाय एव्हरीवन.